काल आपण इथे बसल्यानंतर ह्या सगळ्या दिव्यांचं प्रतिबिंब त्या आपल्या महाराजांच्या प्रतिमेत पडतं. त्यामुळे संपूर्ण छान प्रतिमाशी दिसत नाही. इथे एक दिवा दिसतो, तिकडे एक दिवा दिसतो. तसंच लोंढ्यालाही होत होतं. काल आपण उदाहरण बघितलं की तिथे ग्रिल होतं, आपण प्रवेश करतो तिथलं, आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्य पश्चिमेला आला की त्या ग्रिलचं प्रतिबिंब फोटोवर पडत होतं. आणि ते एवढं पडत होतं की फोटोच दिसत नव्हता, ग्रिलच दिसत होतं. मग काय करावं? आम्ही आमच्या कॉमन सेन्सने ठरवलं की ग्रिलला पडदा लावूया. म्हणजे जो संध्याकाळच्या वेळेला काढता येईल. एरवी ग्रिलमधून हवा यावी वाटत असेल तर पडदा सरकवला. म्हणजे काय झालं, सूर्याचा प्रकाश तो ग्रिलवर पडून ग्रिलचं प्रतिबिंब त्या फोटोवर पडतं, तर सूर्यप्रकाश अडवला जाईल. सोपं होतं ते. इतक्यात एक 8वीतला मुलगा होता, मी तुम्हाला काल उदाहरण सांगितलं. तो म्हणाला ह्याच्यापेक्षा असं का नाही करत, बाहेरचा जो प्रकाश येणार आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रकाश समाधीची जी खोली आहे, गर्भकूड, गाभारा, तिथे तुम्ही करा. कसं करायचं? आत्ता म्हणाले तुम्ही इथे एक ट्यूब लावले आणि इकडे एक ट्यूब लावले, चारी बाजूला ट्यूब्स लावा. तिथला प्रकाश जर वाढला तर बाहेरच्या प्रकाशाचं प्रतिबिंब पडणार नाही. सूर्याला सावली नसते. सूर्याच्या प्रकाशात इतर वस्तूंना सावली असते, सूर्याला कुठली आली सावली? आणि तेच बरोबर झालं. म्हणून मी तुम्हाला काल सांगितलं होतं, आम्ही प्रकाशाला अडवत होतो, येऊ नको म्हणत होतो, आम्ही नकारात्मक विचार करत होतो. आणि तो मुलगा प्रकाशाची इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता वाढवायला सांगत होता, तो प्रकाशाचं स्वागत करत होता. आपण नेहमीच म्हणतो की काळोखाचं कीर्तन खूप झालं, प्रकाशाचं प्रवचन सुरू करूया. प्रवचन हा असा प्रकार आहे की ज्याच्यात हार्टही आहे आणि हेडही आहे. त्याच्यात भावना आहे, त्याच्यात गोष्टी आहे, थोडा विनोद असेल, कधी कधी एखादं पदही असेल, पण कीर्तनात त्यासारखं नाही. पण विचार असेल. कीर्तनात सुद्धा विचार असतो पूर्वरंगात, पण कीर्तन एकंदर प्रबोधनाच्या अंगाने जातं, समाजाला शिकवलं पाहिजे. म्हणून नेहमीच म्हणतात की कीर्तनकार हा लोकशिक्षक असतोच असतो. ती जबाबदारी त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. मी लोकांचं शिक्षण करतो आहे, मग ते प्रल्हादाचं आख्यान असू दे किंवा कुठल्या तरी भस्मासुराचं आख्यान असू दे, मी लोकांचं शिक्षण करतो आहे. शिक्षक कीर्तनकार असेलच असं नाही, पण कीर्तनकार शिक्षक असतोच असतो. आता शिक्षक आणि कीर्तनकार का व्हायचं नाही? कीर्तनकार या शब्दाचा अर्थ काय? कीर्ती करतो तो, कीर्ती गातो तो. लोकमान्य टिळकांच्या 1 ऑगस्टला ज्यावेळेला एखादा शिक्षक लोकमान्य टिळकांबरोबर सांगतो, ते कीर्तनच असतं की. हां, ते गद्य कीर्तन असेल, पण शिक्षकसुद्धा कीर्तनकार असतो, त्यांनी असायला पाहिजे. विज्ञानाचा शिक्षक आहे, सायन्सचा, तो काय सांगणार आहे? अरे सायंटिस्टचे चरित्र सांगा की. भारतात कितीतरी सायंटिस्ट आहेत, आपल्याला माहितीही नाही. स्त्री सायंटिस्ट कितीतरी आहेत. आता ती पुस्तकं यायला लागलेली आहेत, आता त्याची माहिती यायला लागलेली आहे, कार्यक्रम त्यांच्यावर व्हायला लागलेले आहेत. आत्तापर्यंत आपल्याला असं शिकवलं गेलं की जगात जे जे पहिलं आलं ते पाश्चिमात्य देशातून आलं. आता पाश्चिमात्य देश म्हणायला लागलेत. अजून आपलं सरकार, आता सध्याचं सरकार म्हणतं आहे, त्याला विरोधही होतो आहे. पण पाश्चिमात्य देशांनी मान्य केलेलं आहे की 9 ग्रह आहेत, ग्रहण यावेळेला लागतं, यावेळेला सुटतं. हे सगळं भारतातून आलेलं आहे. शून्याचा शोध भारतातून आलेला आहे. दशमान पद्धती म्हणजे डेसिमल सिस्टम 5.4 भारतातून आलेली आहे. हे आपण नावं जर सांगितले तर ते आपण येशू ख्रिस्ताच्या पलीकडची नावं आहेत ही. मग तो नागार्जुन असेल ज्यांनी रसरत्नाकर लिहिलं. रसरत्नाकर म्हणजे काय? केमिस्ट्री, ऑल्केमी. त्याच्यानंतर वराह, मिहिर, भास्कराचार्य, सुश्रुत, चरक, हे मेडिसिन आणि ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे अंतरिक्षाचा वेध घ्यायचं आणि निरनिराळे. सुश्रुतांनी तर सर्जरी केलेल्या आहेत, आणि सर्जरी कशी केली म्हणून ग्रंथ लिहिलेले आहेत. तुम्हाला एक सांगू का? आश्चर्य वाटेल तुम्हाला की माणसाचा केस आहे ना, त्या केसाची रुंदी काय असेल, ज्याला डायमीटर म्हणतात, केसाची रुंदी, त्याचा 100 भाग त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे केस डिटेक्ट करून त्या केसाचे 100 स्लाइसेस तुकडे करायचे, एवढी यंत्रणा होती ना भारतात.
बरं, त्यांनी सगळ्याची चित्र काढलेली आहेत, वर्णन केलेली आहेत, ते ग्रंथ आता परदेशात मान्य झालेले आहेत. आता आपल्या देशातली बौद्धिक गुलामगिरी संपव अशी प्रार्थना करूया, कारण आता तो काळ यायला लागलेला आहे. 2050 नंतर जगाचं आध्यात्मिक नेतृत्व, जगाला विश्वशांतीकडे नेण्याची जबाबदारी भारताची आहे. भारताची काय तो सांगून गेलेला आहे नॉस्ट्रॅडमस, की त्या देशाकडे आहे. त्यावेळेला भारत नाव त्याला कुठे माहीत होतं, इंडिया तरी कुठे होती खऱ्या अर्थानं. पण इंडिया म्हणा ब्रिटिशांची, त्याला काही माहिती नव्हतं, खरंच काही माहिती नव्हतं. ते मी त्या पुस्तकाबद्दल अनेकदा सांगितलेलं आहे. काहीतरी महत्त्वाची घटना घडली ना की त्या पुस्तकाकडे लोक बघतात, हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्याची सांगण्याची पद्धती काय, एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. 21वं शतक सुरू होईल, झालं आता 21वं शतक म्हणजे 2000 सालानंतर 21वं शतक सुरू झालं. आता 2025 म्हणजे 21व्या शतकाची 25 वर्ष, म्हणजे 1/4 ऑफ द सेंचुरी गेली. मी निवृत्त झालो ना त्याच्यानंतर 25 वर्ष झाली. हे लक्षात घ्या. काय केलं मी त्या 25 वर्षात. ज्यावेळेला मी महाराजांना विचारतो त्यावेळेला महाराज म्हणतात की जे काही तू केलं आहेस ना प्रवचन लेखनाच्या, ते याच 25 वर्षात केलेलं आहेस, हे लक्षात घ्या. आणि मग म्हणजे मी रिटायर झालो ते बरोबर होतो. मी हे का सांगतोय, गुंफेत बसून महाराजांशी संवाद साधा. जे महाराजांचे नवीन आपण आणलेली आहेत प्रतिमा, त्याच्यात महाराजांचे जे डोळे आहेत, काल तुम्हाला सांगितलं की एका ज्यांचं चांगलं केंद्र आहे त्या माणसाला तो फोटो दिला आणि एकदम म्हणाले की आम्ही पादुकावाले आहोत. आणि आपला महाराजांचा फोटो एवढाच आहे, त्याच्यात पादुका कुठे आहेत. म्हणलं आम्ही पादुकावालेच आहोत, पण आम्ही दृष्टी मिळवण्यासाठी हा फोटो काढला आहे. महाराजांचे डोळे बघा. आणि मग ते फोटो घेऊन गेले. म्हणजे तुम्ही फोटो इथे ठेवा, नाहीतरी आमच्याकडे कमीच आहेत. पण पादुकावाले आम्ही सुद्धा आहोत. फोटोत जर पादुका नसल्या, आता ह्या फोटोत पादुका आहेत पण त्या फोटोत कुठे आहेत, कारण त्यांना तो कन्सेप्टच नव्हता. कारण त्यांनी ते काढलं चित्र, त्याच्या आधी शेकडो स्वामी समर्थांची चित्र त्यांनी काढलेली होती. स्वामी समर्थ स्वप्नात जातात आणि सांगतात की अरे एकदा तू गोंदवलेकर महाराजांचं चित्र काढ. ते त्यांनी चित्र काढलं. गोंदवले म्हणाले आमच्याकडे एवढी चित्र आहेत की आम्हाला तर आणखीन चित्र नको. मग कुठे नेऊ. नाही, त्यांच्या मनात विचार आला असेल, कोणीतरी सांगितलं असेल. त्यांनी आपले जे गुरुनाथ नाईक आहे त्यांना फोन केला. तो म्हणाला आमच्या केंद्रात द्या. आणि त्यांना एवढा आनंद झाला. वामन लेले म्हणून आहेत, नाव लिहिलं खाली, सहकुटुंब आले होते. आणि फ्रेम वगैरे करून म्हणजे त्यांनी सगळं तुम्हाला सांगतो ना केवढं मोठं काम आहे ते. त्याच्यात पादुका नाही आहेत. कारण का, स्वामी समर्थांचं वगैरे असते चित्र, त्याच्यात ते त्यांनी हातात गोटी धरलेले आहेत, तसे बसलेले आहेत. आणि ते कसे आहेत, आजानुभाव बसले तर त्यांचे हात किती लांब दिसतात. उभे राहिल्यानंतर बघा ना की वडाच्या झाडाखाली ते उभे असतात, त्यावेळेला वडाच्या झाडाच्या पारंब्या असावात तसा ते वटवृक्ष आहेत आणि त्यांचे हात पारंब्यांसारखे लांब आहेत, गुडघ्याच्याही खाली आलेले. हे महापुरुषाचं लक्षण सांगितलं जातं. तिथे पादुकांना तेवढं महत्त्व नसतं ना. ते चिपटे फोटो ते काढत होते. हा फोटो काढला, पादुका नाही आहे. पण म्हणलं की प्रत्येक फोटोची म्हणून एक भाषा असते. एक गंमत तुम्हाला सांगतो की याच्या आधी जे फोटो होते तो फोटो इथे तुम्हाला दाखवायला आता नाही आहे, पण मला वाटतं की वरती जो फोटो आहे 1995 साली हा फोटो आला. आणि हा फोटो तिथे ठेवला होता आणि बाबांची प्रवचनं चालू होती पुण्यतिथीची. साधारण 3च्या सुमारास असतील. योगायोग बघा, हा रिपोर्टेड प्रसंग आहे, कारण मी काही तिथे नव्हतो, पण आपले आबा होते ना. आबा तंबूत वगैरे झोपलेले असतील. 3ला बाबा बाहेर आले, महाराजांच्या तिथे उभे राहिले. आबा वगैरे काही मंडळी असतीलही किंवा बाबा स्वतःशीच बोलले असतील. महाराज असेच दिसत असते. बाबांचं ते वाक्य असेच दिसत असतील म्हटल्यानंतर आधीचे सगळे फोटो त्यांनी फेज आउट म्हणजे ते काढून टाकले सर्क्युलेशनमधून. आणि सगळ्या आकारात आणि सगळ्या प्रकारात हा फोटो 1995 नंतर आला. कल्याण हे त्या चित्रकाराचं नाव आणि ते सांगलीचे. आता घराघरात काही लाख फोटो गेले असतील किंवा महाराजांचे लाखो. केवढं कार्य त्याच्यातून केलं. तो स्कूटर आपली त्या कंपाऊंडच्या गेटमधून बाहेर काढत होता. ट्रक आला आणि स्कूटर सकट त्याला तो जागच्या जागी मेले. मग एवढं त्याने पुण्य केलं नाही. पुण्य आणि पापाचा अकाउंट स्वतंत्र आहे. एक लक्षात ठेवा की एक बाई विचारते ना गमतीने
की एका केळ्याला 2 रुपये तर 4 पेरूंची किंमत किती? अरे काय उत्तर देणार? आणि एवढी साधी गणित येत नाही म्हणतात. एका केळ्याला 2 रुपये, 4 पेरूंची किंमत किती? बरं जाऊ दे, 4 पेरूंची, एका केळ्याला 2 रुपये, तर माझं वय किती? शिक्षिका विचारते. एक मुलगा उठतो आणि म्हणला 40 वर्ष. टीचर म्हणली बरोबर आहे रे, कसं ओळखलं? तो म्हणतो माझा भाऊ आहे ना, तो असेच वेड्यासारखे प्रश्न विचारतो. तो 20 वर्षाचा आहे, लोक त्याला हाफ मॅड म्हणतात, अर्धवट. तुम्ही फुल्ली मॅड आहात, म्हणून 20 दुनी 40 वर्ष. उत्तर बरोबर सांगून गेलाय तो पोरग. तर तसं मला तुम्हाला सांगायचं आहे की पुण्याचं अकाउंट स्वतंत्र आहे, पापाचं अकाउंट स्वतंत्र आहे. मी कितीही पुण्य आत्ता केलं, आधीचं पाप भोगल्याशिवाय पुढे प्रवासच सुरू नाही. हे पुण्य मी नंतर भोगेन सुद्धा, खरंच भोगेन. परवा एका ठिकाणी ते म्हणाले असाही एक प्रारब्धाचा सिद्धांत आहे ना. मी म्हणलं आहे. ते म्हणाले प्रारब्धाची काही फळं याच जन्मात भोगावी लागतात. त्यांनी 2-3 उदाहरणं सांगितली. लोकांना प्रचंड त्रास दिला. मी तुम्हाला मुद्दामून हा विषय सांगतो कारण महाराजांचा प्रारब्धाचा सिद्धांत कळला की महाराज कळले. महाराज कळण्यासाठी एक त्यांचा सिद्धांत जो त्यांच्या चरित्रात दिसून येतो आणि त्यांचं चिंतन जे प्रवचनात दिसून येतं. प्रवचनात महाराजांचं दर्शन कसं होतं हा आपला विषय आहे. तर गंमत बघा, एक हॉटेल सुरू झालं कुठे, ह्याला पणजेला. मी पणजेला राहत होतो त्यावेळेला. आणि त्यांनी सुरू केलं, फसवायला सुरुवात केली. म्हणजे पहिल्यांदा आपण किती खोटं वागतो बरोबर. 6ला ते हॉटेल उघडायचं. आम्ही ब्रह्मचारी चहासाठी 5:45पासूनच तिथे असायचो. पहिल्यांदा दार उघडल्याबरोबर तो त्यांचा एक वेटर असायचा. डाव्या हातात पाणी, उजव्या हातात चहा, रस्त्याच्या मध्ये जाऊन पहिल्यांदा पाणी आणि नंतर चहा ओतायचा. तिथे डाग पडले होते रस्त्याचे. आम्ही त्याला नाही म्हणाले, रस्त्यावरून नारायण येतो आमचं गिराईक नारायण. पण शेवटी नगद नारायण. एका याच्यात ओमप्रकाशनी सिनेमा, तो प्रचंड चिक्कू आहे, तो गंधही लावत नाही, 10 रुपयाचं नाणं लावेल इकडे वगैरे, गंध नाही वगैरे, 4-4 आण्याची नाणी चिकटवेल. म्हणला नगद नारायण. तोही नारायणच आहे की, सत्यनारायण काय आमचा नगद नारायण, कॅश. तर ते सगळं झालं. मग तो हे करायचं, कानडी माणूस होता तो, ते उडुपी वगैरे हॉटेलसारखं आरती वगैरे करायचं आणि मग पहिला चहा द्यायचा. या मधल्या काळात तो प्रश्न विचारायचा, तो आम्ही ऐकायचो. आता ह्याला तुम्ही काय म्हणाल? कालचा उरलेला चहा आहे तो उकळ, नारायण आलेला आहे, गिराईक नारायण आलेला आहे, कालचा उकळेल. मग आम्ही काय म्हणायचो, आम्हाला चहा नको, आम्हाला फक्त इडली किंवा उपीट वगैरे द्या, चहा दुसरीकडे घेऊन घेतो. म्हणजे रस्त्याची पूजा करतो हा, ताजा चहा करून. कारण त्या रस्त्यावरून गिराईक नारायण येणार आहे, लक्षात घ्या. आणि मला नगद नारायण, कॅश नारायण देणार आहे. आणि त्या गिराईकासमोरच विचारतो, कालचा जो चहा आहे ना तो उकळून दे. बघा, म्हणजे आता रस्त्यावरचीच पूजा काय, ते भावना, रस्त्यावर नारायण आहे त्याला दिला चहा, त्याच्यावरून माझं गिराईक नारायण येणार आहे. फक्त भाषेने फक्त हिंदू करू शकतो हे, बाकीचे लोक करत नाही, कारण त्यांच्या ग्रंथांनी त्यांना काही शिकवलंच नाही आहे. बायबलमध्ये काय फिलॉसॉफी आहे, कुराणाबद्दल तर विचारूच नका. आपल्या प्रत्येक ग्रंथात फिलॉसॉफी आहे, मग ते भीमरूपी असलं तरी स्वचालय. आणि म्हणून अत्यंत उच्च विचार आणि अत्यंत नीच वर्तन तो हिंदू आहे. अस्पृश्यता काय, अस्पृश्यता पाळता तुम्ही. आणि नाही मी वरच्या जातीचा ब्राह्मण, अरे तू ज्ञानी आहेस ना, तू अगदी खालच्यांची सेवा केली पाहिजेस. नाथांनी त्या महाराच्या मुलीला उचललं, मग त्यांना आले नाही श्राद्धाला, आम्ही ब्राह्मण येणार नाही, बहिष्कार टाकतो. तू म्हणतो ज्यांच्या मुलीला मी उचललं ते महाराज माझ्याकडे जेवायला येतील. खरा तो एकची नाथ झाला, जो महारा घरी जेवला आणि ज्याच्या घरी महार जेवले. मी महार जातीवाचक शब्द सांगत नाही आहे, त्यावेळची परिस्थिती तुम्हाला सांगितली. हा संत आहे, पंत म्हणजे विद्वान. विद्वानांनी आपल्या धर्माची खूप सेवा केली, ग्रंथ लिहिले, ग्रंथ गुरुनी शिष्याला, शिष्याने पुन्हा गुरु बनून शिष्याला आत्तापर्यंत पोचवले. केवढी मोठी सेवा आहे. पण याच लोकांनी सोवळं आणि अस्पृश्यता या नावाखाली खालच्या लोकांना अगदी तुडवलं. मी त्या जातीचा आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, चांगलं खूप केलेलं आहे या लोकांनी.
आम्ही लोकांनी म्हणा, वाईटही खूप केलं. हे वाक्य आवडणार नाही तुम्हाला. एका बाजूला क्षत्रिय राजा आणि दुसऱ्या बाजूला वैश्य व्यापारी, शेडजी आणि भटजी लोक म्हणतात ना, ह्यानं घेऊन ह्याने बरोबर आपली दुकानं चालवली. तुम्हाला आवडणार नाही भाषा. मी महाराजांबद्दलच बोलणार आहे. महाराजांनी कदाचित हे शब्द वापरले नसतील, कारण तो काळ 100-125 वर्षापूर्वीचा होता. पण महाराजांना हेच म्हणायचं आहे, मी दुकान घालून बसलेलो आहे. कशाला? गोंदवल्याला. प्रवचनातलं वाक्य. दुकान घालून बसलो, माल गच्च भरलेला आहे. पण प्रत्येकजण खाली मान घालून येतो. त्यांच्या हातात एक यादी असते, खड्डा आपण म्हणतो ते. ती यादी देतात, माल घेतात, पैसे वगैरे देतात, निघून जातात. हे कसले संसारातले जंतू आहेत, जंतू. एखादा तरुण येतो, इकडे तिकडे बघतो, गाणं म्हणत असेल, हे करत असेल वगैरे. वरच्या वाटलीत काय होते, त्याचं लक्ष वरती गेलेलं आहे. हा पूर्णपणे प्रपंचात गुंतलेला नाही आहे. अरे तुझे लक्ष तिकडे गेले ना, थांब 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 थांब. याला केशर म्हणतात, याला वेलची म्हणतात, याला कस्तुरी म्हणतात. घे, फुकट घेऊन जा, तुला देतो. महाराज म्हणाले, मी केशर कस्तुरी माझ्या दुकानात आहे, पण त्याला गिऱ्हाईकच नाही आहे. महाराज देहात असताना म्हणतात. आता निराळीच परिस्थिती झाली असेल ना त्यावेळेच्या पेक्षा. सगळी हिंग जिऱ्याची गिऱ्हाईक. आणि तुम्हाला सांगतो, जास्त मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणून सांगतो, लोकांना काय पाहिजे असेल, हिंग, जिरे, पीठ, मीठ, तूप, तेल, कांदा, लसूण, हीच यादी आहे. केशर कस्तुरी कुणालाच नको आहे. ही महाराजांची व्यथा आहे, ही महाराजांची खंत आहे, दुःख आहे. दुकानच आहे गोंदवल्याला, मी दुकानच घालून, पण मी दुकान बंद केलेलं नाही. एखादा तरुणी आहे आणि आपली तरुण मंडळी बसलेली आहे ना, केशर कस्तुरी, ही केशर कस्तुरीची गिऱ्हाईक आहे. मी अनुभवाने सांगतो ना. बाकी त्यांना अजून प्रपंच सुरू झालेला आहे. नंतर म्हणते, माझ्या मुलाला सर्दी झाली, उजव्या नागपुडीतून सतत काहीतरी वाहत असतं महाराज. त्यावेळेला करतील, ज्यावेळेला प्रपंच सुरू होईल त्यावेळेला मग उजवी नागपुडी, डावी नागपुडी वगैरे सुरू होईल. पण आत्ता तरी नाही आहे. आत्ता त्या अभ्यास करतायत, आत्ता त्या चांगलं ऐकतायत. आणि जर वाईट असेल ना, लक्षात ठेवा, तर त्या माझासुद्धा आवाज बंद करतात. कालचं संपूर्ण प्रवचन रेकॉर्ड झालेलं नाही आहे, त्याच्यात मी अगदी हातवारे करतो आहे. व्हिडिओ झालेला आहे, पण या मुलीने ऑडिओ बंद करून टाकला. काय सर, परत परत तेच तेच सांगता, बंद केला. म्हणून आज आता सिनियर आली ना मुलगी, तिने तो दोष काय तो बघितला. आज पुन्हा म्हणाली थोडंफार त्याच्यावर बोला, नंतर पुढचा विषय मांडूया. हे लक्षात घ्या. बहुतेक राणेबाईंचा रोल सुरू होणार आहे. त्या एका हाती सकाळची सगळी उपासना घेतात, हे लक्षात ठेवा. कौतुक आहे मला. तो आज मकरंद आपला, मी त्याचं नेहमी नाव मकरंद म्हणतो, त्याचं नाव आहे दीपक मंडेरीकर आला होता. राणीबाई आहेत की म्हणा, त्यांना माईक वगैरे काही लागत नाही, अखंड त्या नाम सांगू शकतात. कौतुक आहे. एका टिपेत त्या सांगू शकतात. काकड आरतीला पहिलंही त्यांचं शब्द असतात आणि शेवटा शब्द. केव्हाही पाऊस आला त्यांना लगेच सुरुवात करतात. अजून तेवढा आलेला नाही, मी बडबड चालू ठेवू शकतो. आता लक्षात घ्या, महाराजांना नक्की काय पाहिजे. महाराजांची प्रवचनं आणि त्या प्रवचनात दिसणारे महाराज हा विषय म्हणल्यानंतर, काल मी तुम्हाला सांगितलं होतं, आता कालचा नको ना संदर्भ इकडे, कारण हे नवीन प्रवचन होणार आहे. पण लक्षात ठेवा की महाराजांना सांगितलं की सॅम्पल सुचवा. म्हणजे मी कसा मांडू, किती प्रवचन आहेत तुमची. प्रत्येक प्रवचनातलं वाक्य म्हणजे एक विचारच आहे तुमचा. म्हणजे प्रत्येक प्रवचनात 20 वाक्य म्हणली, 372 प्रवचन आहेत. 372 गुणिले 20, मला तयार के 744 आमचं गणित तयार आहे. हो, 744 1 काढा तुम्ही, कम्प्युटर करा, काही करा. आमची गणितच चांगली तयार होते. कारण का, आम्ही दरिद्र होतो, आम्हाला हिशेब केल्याशिवाय पुढे पासच होता येत नव्हतं. तर एवढी वाक्य आहे, त्यातलं कुठली वाक्य काढू. महाराजांनी सांगितलं की 13 तारखेचं प्रवचन निवड. 13 जानेवारी, 13 फेब्रुवारी, 13 मार्च, बरोबर आहे. काल 13बद्दल आपण म्हणलो होतो की 13 म्हणलं की आपल्याला नानक आठवतात. नानक जात होते आणि काही नाही, त्यांना काम वगैरे काही नाही, छान संतच होते ते एका अर्थी. तर जात असताना, आता कल्पना करा, मे महिना आहे, बाजार भरलेला आहे धान्याचा. पावसाळ्यात 4 महिने दुकानं कुठली, त्यावेळेला या गावाचं त्या गावाचं असे बाजार असायचे ना. अजूनही आपल्याकडे आहे ना, ते बुधवारी डिचोली, शुक्रवारी म्हापसा आहेत ना, अजून रविवारी इथला होंडा आहेत. बाजार ठरलेले, बाजाराचे दिवस असे.
आता उद्यापासून पाऊस सुरू झाला तर कोण येणार आहे माझ्याकडे, म्हणून मोठे मोठे ढीग मांडले होते दुकानदारांनी. अशा वेळेला एकाकडे 4 गिऱ्हाईकं एकदम आली, ती दुसरीकडे जाऊ नयेत म्हणून त्याने नानकाला बोलवलं, इकडे तू काय करतोयस? मी काही करत नाही. मग हे धान्य मोजून देशील का? देतो ना. त्यांनी घेतलं आणि त्याला पाहिजे होते, त्याला समजा 20 शेर पाहिजे होतं. त्याने मोजायला सुरुवात केली. पहिल्यांदा लाभ म्हणजे 1, नंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 13, 13, 13, 13. त्यावेळेला तो म्हणा माझं दिवाळं काढशील, 13च्या पुढे जातच नाही. तो 13च्या पुढे आहे काय? 13च्या पुढे आहे काय? आपण म्हणतो ना, सब कुछ है तेरा क्या लागे मेरा, जय जगदीश हरे त्वरीय वस्तु गोविंदम तुभ्यमेव स्म. फक्त भाषा हो, फक्त वाक्य. अर्पण केलं तर अर्पणच केलं. तो म्हणतो 14 आकडा माझ्या ह्याच्यात नाहीच आहे. 13 म्हणल्यानंतर मी समजतो 13 परमेश्वर भगवान अल्लाह सब कुछ 13 है 13 है 13 है. त्यावेळेला तो म्हणतो तू थांब, तुझा काही उपयोग नाही आहे. पण ही जी 13 तारीख आहे ना, 13 अक्षरी मंत्र आहे ना आपला, तो 13 अक्षरी मंत्र कुणाचा आहे? माझं नाही आहे, तुझं आहे. हे आपण परवा बघितलं होतं. सुरू करा थोडं. श्रीराम जय राम जय. तुम्हाला वाटत नाही यावर्षीचा पाऊस ह्या गटागटाने ते ढग येत असते, आणि मग तू तिकडे जा, तू तिकडे जा, वांतेला वर्ग चालू आहे, तू तिथे इतक्या जोरात पड की प्रवचन होता का माने वगैरे. आणि परत जरा झाल्यानंतर आता हे गेले, हे जे आले होते कोण ते गेले, संपलेही असतील. काही वेळाने पुन्हा येतील परत. ढग फुटी नावाचा जो प्रकार आहे, क्लाउड बर्स्ट म्हणतात. आपल्याला अनुभव नाही आहे, कदाचित येणार नाही, कारण आपल्याला समुद्रकिनारा जवळ आहे, तिथे घडत नाही. हिमाचल प्रदेशमध्ये परवा दिवशी ढगफुटी म्हणजे काय असतं कल्पना करा. एक पोर खाली बसलेला आहे. या मांजराबद्दल मी बोलत नाही, कारण मांजराबद्दल मला खूपच आदर आहे. त्याला पोर बसलेला आहे आणि त्याच्यावर बादलीवर एकदम पाणी टाकलं, एकदम बादलीवर पाणी. त्याचा श्वाससुद्धा थांबू शकेल. ढगात किती बादल्या पाणी असेल हो, लाखो बादल्या पाणी आहे. आणि तो ढग असा थांबला आणि तिथे त्याच्यात जे आहे ना त्याच्यात तो पडला, काय होईल? त्यांनी चित्र दाखवलेलं आहे की एक 5 मिनिटापूर्वी ती ढगफुटी होण्यापूर्वी असा होता रस्ता, अशा होत्या इमारती, अशा होत्या इथे गाड्या. 5 मिनिटात काही उरलेलं नाही, काहीच उरलेलं नाही आहे. 5 मिनिटात ढगफुटी. आणि ढगफुटी केव्हा होईल सांगता येत नाही. पण या भागात होईल का? हो, हिमालयाच्या भागात. हा हिमाचल प्रदेश आहे, जिथे वातावरण थंड असतं, कधी एकदम गरम असतं, काही सगळ्या प्रकार. ढगफुटी, क्लाउड बस्ट. तसा यावर्षीचा पाऊस आहे. मला काय वाटतं माहिती आहे ना, की आत्ता तू इकडे जा रे, तू तिकडे जा, तू तिकडे जा, असं जे आहे, तर त्याच्यात एक शोले नावाचा चित्रपट आहे. त्याच्यात एक चित्र आहे, म्हणजे आमचा तो असरानी नावाचा विनोदी नट आहे, त्यांनी जेलरचं काम केलं आहे. आणि तो ब्रिटिश जमाने के जेलर है, प्रत्येक वेळेला म्हणायचा. इतक्या ठिकाणी माझ्या बदल्या केल्या त्यांनी, हम नाही बदले. तसं आपलं आहे. हां, इतक्या गुरुपौर्णिमा झाल्या, हम नाही बदले आहे. सासू सुनाचे सिरियस चालूच, हम नाही बदले. मोबाईल चालूच, हम नाही बदले, हम नाही बदलेंगे. काय सुंदर घोषणा आहे ना, महाराज कुछ भी करो हम नाही बदले. महाराज म्हणते हिंग जिऱ्याची गिऱ्हाईक आहे, या 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 जन्मात नाही आहे तुमचं काही, पुढे बघूया. कारण एकदा मी तुमचा हात धरला की मुक्त होईतोपर्यंत मी सोडणार नाही, हेही महाराजांनीच सांगितलेलं आहे. तर त्या सिनेमात तो म्हणतो ना, तसं का नाही या ढगांना वाटत. त्याच्याबरोबर 8 शिपाई आहेत आणि काही पळून गेलेले आहेत. 2 जण आमचे, आता नावं सांगायला हरकत नाही, अमिताभ आणि धर्मेंद्र पळून गेलेले आहेत. तो म्हणतो त्यांना शोधूया. 8 मागे आहेत त्याच्या. आधे इधर जाओ, 4 जण इकडे गेले, आधे इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. 8तले 4 इकडे गेले, 4 इकडे गेले. त्याच्या मागे काय आहे? हे ढग असं का नाही म्हणत, तुम्ही अर्धे तिकडे जा, अर्धे तिकडे जा, उरलेले वांतेला जा, असं का नाही म्हणत? ते गंमत आहे, ते मजा लक्षात घ्या. त्यातली सगळी गंमत सोडा. पण ह्या वर्षीचा जो पाऊस आहे ना, प्रचंड. आता ही तामणकर मंडळी आलेली आहेत, त्याआधी कुलकर्णी आले होते. काय हो हा पाऊस, पावसाची भीती, सगळ्याची भीती म्हटल्यानंतर माझ्या सावलीचीही भीती, भीतीच भीती. भय इथले संपत नाही.
कुणाचे ब्रह्मांडात भय आले, ब्रह्मदेवाला भय आहे आपली सत्ता कधीतरी जाईल म्हणून. जो आपण म्हणतो प्रलय झाला ना की ब्रह्मदेव गेला, ब्रह्मदेव निर्माण करतो, त्याला कुणी निर्माण केलं लक्षात ठेवा. हे महाराज सांगतायत, महाराज रामदास सांगतायत मनाच्या श्लोकात. महाराज मनाच्या श्लोकाला मनाची इंजेक्शन्स म्हणायचे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं, अरे विष्णू सगळ्यांचं पालन करतो. विष्णूचं पालन कोण करतो? त्या देवाला तुम्ही भजा महाराज सांगतायत. आणि शंकर म्हणे जाळतो, शंकराला कोण जाळतो? त्या देवाला करा. परब्रह्म आहे, त्या परब्रह्मापासून पहिला निर्माण करणारी शक्ती ब्रह्मदेव, पालन करणारी शक्ती विष्णू आणि नष्ट करणारी शक्ती संहार करणारी शंकर. ब्रह्मा विष्णू महेश परब्रह्मापासून एक पायरी खाली आलेले आहेत. परब्रह्मातून आलेले आहेत, प्रलय झाला की परत परब्रह्मात जाणार आहे. ब्रह्मदेव मरणार आहे, विष्णू मरणार आहे आणि शंकरही मरणार आहे. या भाषेत सांगितल्याशिवाय लोकांना कळत नाही. कधी कधी इतक्याच डायरेक्टली महाराज जरा सभ्य आहेत म्हणून असे शब्द वापरत नाहीत. पण त्या हारूला कोण जाळतो? रामदास प्रश्न विचारतात. जगी थोरला देव तो चोरला असे. थोरला देव जो आहे परब्रह्म, ज्याच्यापासून हे छोटे छोटे देव निर्माण झाले, आणखीन देव त्याच्या पुढे हे दत्त वगैरे सगळे ब्रह्मा विष्णू महेश. मग त्याच्यानंतर दत्त झाला, नंतर त्यातला एक आहे वरचा शंकर आणि खाली आहे विष्णू, हा झाला विठ्ठोबा झाला. हे नंतरचे देव आहेत खाली खाली खाली. विचाराच्या पातळीवर तरी स्वीकारा. आज विचाराच्या पातळीवर आचार नाही तुम्हाला जमणार. तो सांगतोय अर्जुनाला, अर्जुना तू ज्याची पूजा करशील त्याच्याकडे पोचशील. तू कृष्ण कृष्ण म्हण, तू कृष्णाकडे पोचशील, माझ्याकडे पोचणार नाही. कळतं ही गीता? हल्ली सगळे गीता पोपटासारखे पाठ म्हणतात. तू कृष्णाकडे पोचशील, राम 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 श्रीराम जय राम जय जय राम, रामाकडे पोचशील, माझ्याकडे नाही. दत्त दत्त दत्ताकडे पोचशील, माझ्याकडे नाही. आता मी आहे कोण? मी भगवान आहे, मी परब्रह्म आहे, माझं विश्वरूप आहे. त्या विश्वरूपात पहिल्यांदा काय? ब्रह्म विष्णू महेश अरे माझ्यातच आहेत. हे सगळे बाकीचे देव माझ्यातच आहेत. हे सगळे राक्षस वगैरे माझ्यातच आहेत. हे पृथ्वी आप तेज वायू माझ्यातच आहे. हे सगळं दाखवलं ना त्यांनी. तो भगवान मी आहे. त्या भगवानाची पूजा करता येणार नाही, कारण भगवानाला अंतच नाही आहे. भगवान अनंत आहे. अनंताला तुम्ही पूजा करणार आहात, अनंताला प्रदक्षिणा घालू शकणार आहात. अनंत सगळीकडे आहे का? नमस्कार खरं म्हणजे कुठेही घातला तरी चालणार आहे. हे महाराजांचं आजच्या प्रवचनातली वगैरे वाक्य आहेत की कुठेही केलं तरी महाराज आहेत, म्हणजे अनंत आहेच की. मग इकडे नमस्कार करा. अनंता तुला मी कुठेही पाहू म्हणून गाणी आहेत. अनंत म्हणतो अरे मला कुठेही पहा, सगळीकडे मी आहे. हे सगळं 9000पेक्षा जास्त ओव्या रचल्या. शेवटी ज्ञानेश्वर काय म्हणतात? विश्वेश्वराला मला माळ घालायची आहे, हार करून घालायचा आहे. विश्वेश्वराचं माप काय सांगावर? आपण गमतीनं सांगतो मुलाला, आई मुलगा प्रश्न विचारतो, आहे मला चंद्र नागडा वाटतो ग, त्याला कपडे शिवत नाहीत, तो मामा ना आपला, तू तरी शिवून दे त्याला, बहीण ना तू त्याची. तर ती म्हणाली नाही नाही, तो जातो शिंप्याकडे, शिंपी त्याचं माप घेतो, पण शिंपी निदान 2-3 दिवसांनी तरी कपडे देईल ना. त्यावेळेचे शिंपी म्हणजे 2-3 दिवस म्हणून 2-3 आठवडेसुद्धा लावायचे. खरंच तुम्हाला सांगतो, म्हणजे वडिलांचं माप कुणाला व्हायचं काही कळत नाही, असेच सगळं विचित्र असायचं. त्यामुळे म्हणतो की तो चंद्र माप देतो आणि कपडे घ्यायला जातो, तोपर्यंत त्याचं माप बदललेलं असतं. वद्य पक्षात तो लहान लहान होत जातो, म्हणजे कपडे त्याला मोठे होत जातात, लूज होत जातात. आणि वद्य पक्षात तो वाढत जातो, कपडे त्याला घट्ट होत जातात. म्हणून कुठलाही शिंपी त्याला कपडे शिवू शकत नाहीत, म्हणून तो कपड्याशिवाय असतो. मुलाला पटलं आहे. मुद्दा काय माहीत आहे ना, की ज्ञानेश्वर म्हणतात अनंताला मला माळ करायचे नाही करता येत, म्हणून मिया वोविया फुले मोकळी अर्पिली अंघ्री युगुली विश्वरूपाच्या. मी हातात फुलं घेतली आणि विश्वरूप आहे की अंघ्रे पाऊल कुठेही पाऊल, हा तांब्या पाऊल आहे का आहे ना, भांड्या दुसरं पाय आहे ना, ह्याला वाहिली विश्वरूपा तुला अर्पण. विश्वरूपाला फुलं अर्पण केली. ओव्या म्हणजे काय? ज्ञानेश्वर ओवतात. पहिली ओवी दुसरी, दुसरी ओवी तिसरी, तिसरी ओवी चौथी, अशा 9000 ओव्या ओवल्या.
आणि ज्ञानेश्वर म्हणतात, मला त्या विश्वरूपाला माळ घालायला ओता येत नाही, म्हणून मी मोकळी फुलं त्या विश्वरूपाच्या चरणी अर्पण करतो. बघा, करता येतात का आपल्याला? नाही करता येत. त्या विश्वरूपाची पूजा करा. पूजा शक्यच नाही हो त्याची काय शक्य आहे? महाराजांनी 3 शब्द वापरलेत. उद्याच्या किंवा आजच्या ह्याच्यातच आहे ते, स्वगतामध्ये आजच्या ह्याच्यात आहे की साधना पाहिजे, अभ्यास पाहिजे आणि उपासना पाहिजे. 3 शब्द महाराजांनी वापरले. अरे देव प्रत्येकाला पाहिजे, देवाची गरज प्रत्येकाला, पण देवाची नड नाही आहे, हे लक्षात ठेवा. नड नाही आहे, पाहिजेच असं नाही आहे, पण देव पाहिजे ना. अरे देव नाही तर कसं करायचं? त्याच्याशिवाय लग्न कसं होणार मुलीचं? त्याच्याशिवाय घर कसं बांधलं जाणार? गरज आहे, नीड. नड नाही आहे, अर्जन्सी. नड म्हणजे अर्जन्सी, पाहिजेच. तसं ऑक्सिजन सिलेंडर नसला तर तो रोगी मरतो. ऑक्सिजन सिलेंडर ही नड आहे. म्हणून 3 उदाहरणं दिलेली आहेत, लक्षात घ्या. आजच्या ह्याच्यात अनेकांनी वाचली सुद्धा, आणि त्यावेळेला सांगितलं की आडवं तुम्ही जे लिहिता ते लिहू नका. कारण ते खूपच शेवटचं उदाहरण आहे, ते खूप चांगलं आहे. पहिलं उदाहरण तुम्हाला सांगतो, विवेकानंदाचं. विवेकानंदानं खाली पाण्याचं दाबून धरलं आणि नंतर एकदम वर आले. तुला कशाची नड होती? ऑक्सिजनची. तशी देवाची नड आहे का? नाही आहे. मग देव दिसेल कसा? तुला मृत्यू दिसायला लागल्यानंतर हवा आठवते, तसा तुला परमेश्वर हवा आहे का? हवा आठवते ना? परमेश्वर हवा आहे का? नाही. मला एक गंमत येते. तरी ते शिक्षकांचे शिक्षक होते, ते असे जायचे शिक्षकांचा लेसन पाहिला. आणि आमच्याकडे पहिलं काय आहे की तुम्ही इंट्रोड्यूस करा, नवीन विषय शिकवायला अशी सुरुवात करा की मुलांना तो विषय शिकवण्यासारखा वाटेल. मुलांनो बघा, मी डबीतून काय आणलं आहे? शिक्षक शिकवतो, सायन्सचा टीचर आहे. आता ते म्हणाले, काय आणले आणि डबीतून? तंबाखू, कचुना. कारण खेड्यातले शिक्षक आणि काय आणणार आहेत? मी आणलाय पेढा. तू उभा राहा रे, तुला पेढा हवा का? नको. तुला पेढा हवा का? नको. तुला पेढा हवा का? हा बाहेरून आलेला शिक्षक का मला पेढा देईल? आणि मी असं काय केले म्हणून आम्हाला पेढा देतोय? सगळेजण नको 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 म्हणत आहेत. म्हणाले, अरे मी विचारतोय हा पेढा हवा का? एकाने तरी हवा म्हणायला पाहिजे होतं, म्हणून मी सांगितलं असतं. आज मुलांनो, हवा हा चॅप्टर आपण शिकूया. बापरे, काय आहे? हवा खरं एअर हा पहिला चॅप्टर असतो, एअर लहान मुलांना. ते म्हणाले, मला देतो पेढा. एकदा संपवतो तो पेढा, कारण मला हवा 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 हवाई काय कळलं नाही. काय अशीच मजा असते. म्हणून महाराज काय सांगतात, खरंच महाराज फार पॉवरफुल सांगतात हां, पण आपण ती वाक्य वाचतच नाही. आपण ही वाक्य जप करा, हे करा, ते करा, ते करा, ते करा. अरे पण काय करू नका म्हणून काय सांगितलं आहे ते सांगायला. खरं हे ग्रह नक्षत्र तुम्ही सगळी जा, त्यांची मर्यादा देहापर्यंत आहे. परत 7:30 येऊ, 7:30 काही नाटक भयंकर सांगितलेलं आहे. होऊ दे ना भयंकर, देहाला होणार आहे, मनाला कुठे जाऊ. पण परत सांगतो तुम्हाला, कॅन्सर देहाचा आहे, मनाचा नाही. हल्ली कॅन्सरचे पेशंट आनंदात असतात, पण पेशंटचे रिलेटिव्स दुःखात असतात. पेशंट मजेत असतो, कारण डॉक्टरने सांगितलं 6 महिन्यांनी मी मरणार आहे. हा 6 महिने आनंदात घालवतात. किती कॅन्सर पेशंट्स आमच्या तिथे, किती जण म्हणतात प्रार्थना करा. नक्की करूया आपण प्रार्थना. आपले प्रकाश पाटील जे होते, त्या प्रकाश पाटीलांच्या मिसेस, त्याचा अगदी शेवटच्या स्टेजचा कॅन्सर आहे. काल ते सांगत होते, म्हटलं बाबा आम्ही प्रार्थना करू, मनातल्या मनात आपण शेवटी म्हणू. असे किती आहे तो, प्रत्येक रोज एक जण येतो की प्रार्थना करा. म्हटलं आम्ही आत्ताच प्रार्थना करूया, महाराज असतातच आपल्यासमोर. म्हटलं नंतर लक्षात राहिलं, जमलं वगैरे तर आम्ही पण प्रार्थना करतो. प्रार्थनेशिवाय काही करता येत नाही. प्रार्थना कुठून? देहाने करता. हा ह्याचा आवाज चांगला आहे, काय सुंदर प्रार्थना म्हणतो बघा ना. दौलत खान पाजी पाजी पाजी. दौलत खान चिडतो, तो शाळेच्या इन्स्पेक्शनला आलेला आहे. आणि हा क्लासिकल गायक आहे, पाजीच्या पुढे जात नाही. तो म्हणतो म्हणजे पाजी काय काय, तो सांगतो हेडमास्टर पुढे म्हण, ज्ञानामृत सकलाना दौलत खान
पाजी ज्ञानामृत सकलाना, हे पाजी दौलत खान पाजी पाजी पाजी, ते क्लासिकलमध्ये तोच शब्द हे असतो ना, गंमत आहे ती. असंच शब्द वाक्य महाराजांच्या चरित्रातली म्हणतात की अरे कुठे तुम्ही पूजा करता, कशाची तुम्ही पूजा करता, उपासना साधना अभ्यास 3 शब्द वापरलेले आहेत महाराजांच्या. आता कितव्या ह्याच्यात आहे, बोधवचनात आहे. देव पाहिजेच ना, बरोबर नाही, देव पाहिजे म्हणजे गरज आहे देवाची, पण वाटेल ते करून आम्ही देव मिळवणार नाही. अरे वाटेल ते करून का नाही ती येत वांतेला? तुम्ही वांतेला आहेत तेवढी लोक पुरेसे आहेत, हे लक्षात ठेवा. कारण एकाने काय सांगितलं, सर देवानी सुट्टी दिली. म्हटलं अरे मला वाटलं महाराजांनी दिली, कारण चैतन्यांगडमध्ये घडलेला प्रसंग ना, महाराजांनी सुट्टी दिली का? पाऊस भयंकर पडतो म्हणून. शुक्रवारी आलं, शनिवारी सुट्टी, पाऊस पडलाच नाही त्या दिवशी. पण शनिवार रविवार सुट्टी म्हटल्यानंतर कोणता मूर्ख वांतेला येईल? शनिवार रविवार सुट्टी आहे, हां आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडे 2 पगार येतात, आम्हाला काहीही परवडतं, आम्ही लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलला जाणार आहे. म्हणलं परत या. कारण का लॉंग डिस्टन्स, पावसात जायचं आहे, हे करायचं आहे. जरा सुट्टी मिळेल तर सर आम्ही शुक्रवारीच म्हणजे आजच वांतेला येतो, असं का नाही म्हटलं? आम्ही शुक्रवारी आलो तरी आजच का नाही आम्ही वांतेला येतो? म्हणूनच म्हणतो ना की आपली नडच नाही आहे महाराज. महाराजांशिवाय आपलं काहीही नडत नाही. आपण मात्र महाराज महाराज म्हणत इतरांना नाडतो. आपण सगळेजण नाडकर्णी आहोत, हे लक्षात ठेवा. सगळेजण नाडतो. नड महाराजांचीच नाही आहे. महाराजांची नड असेल तर कुणालाही नाडणार नाही तो. उलट इतरांना नाडलेले असतील ना त्यांना धावून जाल, हे संकट आहे ना तुमचं, चला दूर करूया. आज एक पूर्वीच्या काळाचा नट आहे, त्याला किडनी बदलायचे, तो अगदी मृत्यूशय्येवर आहे. आणि एक प्रसिद्ध नट आहे, तो म्हणला काही नाही 50 लाख रुपये तुला दिले. सगळेजण कौतुक करतायत, पण बाकीच्याला का नाही वाटलं देण्यासारखं सांगावर? त्याच्यापेक्षा श्रीमंत नट आहेत की दिले 50 लाख रुपये, कारण सर्जरी करायची आपल्याला. मुद्दा काय आहे, ती देव हवाच, महाराज हवेच, त्याला नड म्हणलेलं आहे. जरूर म्हणजे असले तर चालतील, हां असले तर चालतील महाराज, पण महाराज 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 मात्र मी करत राहणार, हे कुठेतरी महाराज म्हणतात खटकतं. तुम्ही घेऊन जातात गोंदवल्याहून कापूस, तुम्ही घेऊन जाता देवळाहून मूग, कारण गोंदवल्याला मुगाचं पीक होतं आणि कापसाचं पीक होतं. आणि तुम्ही जाता काय, तुम्ही जर 10 जणांच्या बरोबर राहत असाल, 10 घरं आहेत ना, तर तुम्ही स्वतः जाता, हां कापूस गोंदवल्याहून आणला आहे, आम्ही गेलो होतो गोंदवल्याला, हां अरे हे मूगही घ्या. महाराज म्हणाले तो कापूस देऊन सांगायला पाहिजे होतं, या कापसाच्या वाती वळा आणि आरती करा तुमच्या देवाची, बस संपून टाका तो कापूस. आणि मूग गिळून गप्प बसा, असं मराठीत म्हणतात. मुगाची जी डाळ आणलेली आहे ना, ती घेऊन गप्प बसा आणि नाम घ्या. ते काहीच नाही, तुम्ही मुगाच्या डाळी, अहो काय पुलाव केला होता, मुगाच्या डाळ घातली होती, सगळं प्रपंचच, प्रपंचासाठी गोंदवल्याचा कापूस, प्रपंचासाठी गोंदवल्याचे. आता हे प्रवचनातलं आहे. मूग वगैरे तुम्ही घेऊन जाता, मूग घेऊन गप्प बसा, नाम घ्या, विचारात तुम्ही करा. म्हणून कितीतरी महाराजांची वाक्य अशी आहेत प्रवचनातली की त्या वाक्यातून महाराज समजायचे असतील तर आपल्याला निराळेच महाराज दिसते. म्हणून मला समजलेले महाराज ही पहिली ओळ, मला उमजलेले महाराज ही दुसरी ओळ, आणि माझ्यात रुजलेले महाराज ही तिसरी ओळ. महाराज रुजलेत का माझ्यात, मग ते बाहेर आले पाहिजेत. आणि बाहेर आले पाहिजेत म्हणजे काय, तुम्हाला गमतीदार सांगतो. एक सखाराम गटणे नावाचा मुलगा आहे, तो खूप अवघड मराठी बोलतो आणि पु ल देशपांड्यांच्याकडे जातो. तुम्ही म्हणजे मराठी भाषेचं वटवृक्ष म्हणायचं असतं त्याला. तुम्ही मराठी भाषेचे वटवृक्ष आहात वगैरे, तुमची सगळी पुस्तकं म्हणजे पारंब्य. ते म्हणाले मी बघितलं माझ्या नाकातून पारंब्या लोंबली आहेत ना. हे लक्षात ठेवा. काय अवघड बोलतोयस तू, हे कुणाबद्दल बोलतोयस तू? नाही आपण ज्ञानाचे महर्षी, मराठी भाषेचे वाल्मिकी, काही बोलत गेला तो. तर तसं ते सांगतात काय की तुम्ही ज्या वेळेला महाराज म्हणतात प्रवचनांचं वाचन कराल आणि मला समजून घ्याल, त्यावेळेला कुठली वाक्य समजून घ्याल तुम्ही. म्हणून आपण 13 जानेवारी, 13 फेब्रुवारी, 13 मार्च अशी 13 डिसेंबरपर्यंतची 12 वाक्य काढली, त्याच्यावर आपण बोलणार आहोत. आणि 13वं वाक्य कुठलं काढलं तर नंतर प्रवचन आहेत. गुरुपौर्णिमेची 3 प्रवचन आहेत, रामनवमीचे 2 प्रवचन आहेत, दासनवमीचं 1 प्रवचन आहे.
गुरुपौर्णिमा बघा, ही बाकीची प्रवचन आहेत, त्याच्यातली एक वाक्य निवडून काढलं. अशी वाक्य आपण त्याच्यावर चिंतन करणार आहोत, महाराज समजून घेणार आहोत. आता हे वाक्य आपण बघितलं होतं की नाम हा सत्कर्माचा पाया आहे, तसाच कळस आहे. आणि सत्कर्म म्हणजे काय? देवाच्या स्मरणात केलेलं, महाराजांच्या स्मरणात केलेलं कर्म ते सत्कर्म. महाराज म्हणाले तुम्ही खरंच नाम घ्या आणि पाप करून दाखवा, हे सत्कर्म आहे. नाम घेणं हेच सत्कर्म आहे. नाम घेत काहीही करा नाही. एक सुंदर सिनेमा आहे, त्या सिनेमातली 2-3 गाणी खूप सुंदर. 3 चोर पळून आलेले आहेत आणि ते त्यांची तिजोरी फोडायची रात्री असं निर्णय करून आलेले आहेत. सगळे एक्सपर्ट आहेत त्याच्यात. पण त्या दिवशी बसतात आणि त्या दिवशी गुरुवार असतो आणि ती मुलीला सांगतात हे गाणं म्हण भजन. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरे बसले, मला ते दत्तगुरु दिसले. बरोबर, ती गाणं म्हणते. त्यावेळेला एक जण म्हणतो ब्रह्मा आहे, मी नाही, तू तू तू. तो म्हणतो विष्णू नाही, मी नाही, तू तू तू. हे नाही, तू तू तू. आम्ही चोर आहोत, आम्ही तुरुंगातून पळून आलेलो आहोत आणि इथे त्या तिजोरीत भरपूर काहीतरी आहे म्हणून या घरात आम्ही आलेलो आहोत. तर या घरातली मुलगी आम्हाला ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला ते दत्तगुरु दिसले. हे काहीतरी भयंकर झालं. ते सांगतात ते माझ्यासाठी नव्हता, नाही माझ्यासाठी नव्हता, माझ्यासाठी नव्हता. मग आज रात्री तिजोरी फोडायचं, उद्या जायचं. रात्र म्हणता म्हणता पहाट होते. पहाटे घरातले आजोबा उठतात. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. आता देहाची तिजोरी कशी फोडायची? मी तुझा देह फोडू का? नाही नाही, अरे आपण एकमेकाचे देह कसे फोडायचे? सरावल्या हातानाही कंप का सुटावा, उघडदार देवा, आता उघडदार देवा. ही गंमत बघा. आता त्याचे हात खरंच कापायला लागतात. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. अंधार संपलेला आहे, म्हणजे आता काहीतरी पुण्य केलं पाहिजे. सकाळी म्हणल्यानंतर तुम्ही खूप रात्री झोपलात का? नाही, सकाळी तुमच्या खुडबुड खुडबुड काहीतरी झोप लागली नाही का? म्हणाले नाही. आता या मुलीचं लग्न आहे आणि त्यांना तुम्ही जरा चांगले कपडे वगैरे घालून जा आणि मी आफ्रिकेत असतो, माझा व्यापार आहे वगैरे सांगा. एक काका, एक मामा असे नातेवाईक बनून जा. आता ही भयंकर परिस्थिती आली की चोर करायला आलेलं आहे. ते जातात तिथे आणि तिघंजण एकमेकाला सांगतात तिथे आपल्यासमोर निरनिराळे पदार्थ आणून ठेवतील, खायचे नाही. आताच्यासारखं खायचं नाही. हे पेढे उचलले, खाल्ले, कारण आपल्याला तुरुंगात काही खायला मिळालेलं नाही. आपण तुरुंगातून नुकतेच पळून आलेलो आहे. ही जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे की मुलीचा मी काका आहे, मी मुलीचा मामा आहे, आम्ही श्रीमंत आहोत, असा व्यापार आहे वगैरे सांगून मुलीचं लग्न तुम्ही जमवून या. द्राक्ष आणून ठेवतात. हा जातो द्राक्ष घ्यायला, एकच द्राक्ष घेतो, कारण त्याने दुसरा त्याला मारतो वगैरे. एकच द्राक्ष, तो लाडू मारतो, एकच लाडू घ्यायचा वगैरे. आणि त्यात लाईट गेल्यानंतर तिघांची हात इतक्यात लाईट येते. आल्यानंतर आता लाडवांचं कर नाही नाही, मी उगीच खाली पडू नयेत म्हणून ठेवतो, एकच खातो. हा सगळा प्रकार आहे. आणि शेवटी ते एवढे बदलतात की ते म्हणतात की आम्ही तुरुंगात जाऊन सांगू का आम्ही पळून आलेलो आहोत. त्यावेळेला ते म्हणतात की तुम्हाला नवीन जीवन जगायची संधी मिळालेली आहे, तुम्ही ते सगळं सोडून द्या, दुसऱ्या गावात जा आणि चांगलं जीवन वगैरे. ब्लू एंजल्स म्हणून इंग्लिश सिनेमा आहे काय, त्याच्यावर हा मराठी सिनेमा बेतलेला आहे. तर सांगायचं आहे काय की ज्या वेळेला मी महाराजांना महाराज म्हणून म्हणतो, मी कुठल्या महाराजांना महाराज म्हणतो? मी महाराज गोंदवलेकर म्हणून तुम्हाला सांगतो, हे समजण्यासाठी सांगतोय. अगदी गोंदवलेकर महाराज आणि ब्रह्मचैतन्य महाराज 2 व्यक्ती नाहीत, पण 2 रोल्स आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे एखादा हेडमास्टर आहे, तो हेडमास्टर शाळेत आहे, पण त्याचाच मुलगा जर इथे असेल घरी आल्यानंतर, घरी तो बाबा आहे. पहिल्यांदा 5वीत जातो, बाबा सर. इथे बाबा नाही, इथे सर. कारण का? इथे मी हेडमास्टर आहे. तसं ब्रह्मचैतन्य महाराज म्हणून एक रोल आहे, गोंदवलेकर महाराज म्हणून एक रोल आहे. ब्रह्मचैतन्य महाराज हा जो रोल आहे ना, तो आजच्या शतकात अत्यंत उपयोग आहे. मगाशी सांगत होतो तो विषय बघा. तो म्हणतो 21वे शतक सुरू होईल आणि 2 उंच असे जुळे भाऊ जे अत्यंत उद्धट आहेत आणि उन्मत्त आहेत, जाळून मारले जातील. कशाने जाळले जातील?
अशा एका यानानं, म्हणजे अशा एका याने की जे शस्त्र नाही आहे, कल्पना करा, आणि 36 डिग्रीला आकाश जळायला लागेल. हे लिहितो केव्हा? 16व्या शतकात. 16व्या शतकात सायकलसुद्धा नव्हती, बैलगाडीतून लोक जात होते. त्यावेळेला हा म्हणतो की असं एक नवीन यान तयार होईल, आकाशात उडेल, आणि ते युद्धाचं नसेलच, त्यांनी हे 2 भाऊ जाळून मारले जातील, आणि जिथे आग लागेल तिथलं आकाश आहे ते 36 डिग्रीज असणार आहे. बघा, 36 डिग्रीज म्हणजे न्यूयॉर्क, बरोबर आहे. तिथले 2 उंच जुळेभाऊ म्हणजे ट्विन टॉवर्स जे होते ना, मजले 100 मजली 2 इमारती होत्या, ट्विन टॉवर्सच म्हणायचे, जुळे असे टॉवर्स होते. जाळलं कोणी? विमानाने. कुठलं विमान? पॅसेंजर विमान, मिलिटरीचं विमान नाही आहे. पॅसेंजर विमानं 2 गेली, आग लागली 36 डिग्री न्यूयॉर्कला, आकाश जळायला लागलं. त्यावेळेला म्हटलं अरे बापरे, आणि केव्हा सांगून ठेवलेलं आहे? 600 वर्षापूर्वी सांगून ठेवलं आहे, 500 वर्षापूर्वी सांगून ठेवलं आहे. मग त्या पुस्तकाची भाषांतरं झाली, मराठीत 4-5 भाषांतरी. नवीन काही घडलं की परत नॉस्ट्राडामस नावाचा जो माणूस आहे, तुम्ही गुगलवर बघा, त्याची भविष्यवाणी बघा. त्याची एक भविष्यवाणी मी सांगतो, अनेकदा सांगितलेली आहे, की जी फार महत्त्वाची आहे. आणि महाराज जर प्रवचनातून समजून घ्यायचे असतील तर ही भविष्यवाणी लक्षात ठेवा. त्याला देश माहीत आहे, तो आपला देश सोडून गेला आहे, तो फ्रान्समधला आहे. फ्रान्समधला 16th सेंचुरीमध्ये इलेक्ट्रिसिटी वगैरे सुद्धा काही विशेष नाही आहे, वाहनं कुठलीच नाही आहेत. हा बाहेर गेलेला नाही आहे, त्याला काही माहिती नाही, पण त्याला आकाश माहीत आहे ना, त्याला आकाशातले तारे नक्षत्र माहीत आहेत ना. मग तो सांगतो हे जी नक्षत्र आहे त्या नक्षत्रांचा जो असा एक झोत आहे, एक असा, त्याच्यात जी राष्ट्र येतात त्याच्यात ह्या घटना घडतील. म्हणून त्यांनी तो झोत सांगितला आहे. आणि त्याच्यात जी राष्ट्र आहेत, मग त्याच्यात चीन आहे, त्याच्यात जपान आहे, त्याच्यात आपले भारताचे शेजारी आहेत आणि भारत आहे. मग या देशातून आध्यात्मिक नेतृत्व तयार होईल, आणि ते आध्यात्मिक नेतृत्व कलेक्टिव्ह असेल, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. हे लक्षात ठेवा. ईश्वर म्हणजे भक्त आपण आत्ता करतोय, ते आपण नेतृत्व तयार करतोय. इथे तुम्ही प्रवचनं जरी केली नाही तरी प्रवचनं ऐकल्यामुळे, महाराजांची प्रवचनं वाचल्यामुळे तुमची एक माइंडसेट तयार झालेला आहे, मनोवृत्ती तयार झालेली आहे. उघड तुम्ही पाप नाही करणार. मग आता आपल्या देशामध्ये, आता मग चीनमधून, चीनमध्ये संकट आहे म्हणतो मानव जातीला आणि विश्वशांतीला, वर्ल्ड पीस संकट आहे चीनमधून, म्हणून तो चीनची काहीतरी वैशिष्ट्य सांगतो. मग 2050 नंतर, म्हणजे आली की 25 वर्षानंतर तुम्ही असणार आहात. लक्षात ठेवा, 25 वर्षानंतर संपूर्ण जगाला मार्ग दाखवण्यासाठी. आणि आत्ता ते सुरू झालेलं आहे. कल्पना करा, आपल्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल तुमची काहीही मतं असू देत, त्यांच्या पक्षाबद्दल काहीही मतं असू देत, पण तो साधा माणूस नाही आहे असं आता सगळेजण म्हणायला लागलेले आहेत. ही इज सुपरमॅन, सुपर ह्युमन. 19 तास काम, सुट्टी घेतलेली नाही इतक्या दिवसात. किती देशात गेलेला आहे. आणि आता झालं ना, परवा जे आपण युद्ध केलं, आपल्याला कोणाचाच विरोध झाला नाही ना, चायनाने सुद्धा विरोध केला नाही. फक्त ज्याच्याशी युद्ध केलं तो आणि त्याचे एखाद दुसरा मित्र, जे केवळ धर्मामुळे होते ते. पण बाकीची 56 मुस्लिम राष्ट्र आहेत, त्यातले 54 राष्ट्र भारताबरोबर उभे राहिले. काय चमत्कार केवढा आहे हा. विश्वशांतीसाठी, मानवजातीसाठी हे अत्यंत महत्त्वाची घटना आहे. आणि ते सांगतो 2050 नंतर. आता जे युद्ध सुरू आहे ते 2050 पर्यंत चालू राहणार. इकडे सुरू होईल, तिकडे सुरू होईल. 2050 नंतर लोकांना कळेल की युद्धामुळे प्रश्न सुटत नाहीत, प्रश्न वाढतात. आता याचं तुम्ही म्हणता की त्या युद्धात आपण पाकिस्तानचं वगैरे सगळं केलं, आपल्याला काही कमी खर्च आला आहे का? रोज काही कोटी रुपये खर्च होता. तर आपण यम मारला, ब्रह्मोस मारला वगैरे, खर्च खूप होता. परवडणारे नाही आहेत हे खर्च. लोकांना पटेल सगळ्या जगात की आता युद्ध नको. मग युद्ध नको तर काय, शांती पाहिजे. मग शांती कोण देणार? बुद्धाचा देश तुम्हाला आवडणार नाही, पण गांधीजींचा देश देणार आहे शांती. आणि म्हणून त्या देशातून शांतीचा संदेश येईल. आता मग चीन का नाही, जपान का नाही? त्यांनी सांगितलेलं, ज्या देशाचे 3 किनारे समुद्रासारखे धुतोय. काय सुंदर वर्णन आहे.
ती कविता आहे त्याची, 2-2 ओळींची काव्य केलेलं आहे. त्याला नावच दिले व्हर्सेस. व्हर्सेस म्हणजे काव्य. मी कवितेच्या रूपात सांगितलं आहे. 3 किनारे, इकडे आपला बंगालचा, इकडे अरेबियन सी आणि खाली इंडियन ओशन. भारताचे 3 किनारे, 3 समुद्र सारखे धुत आहेत भारत आहे. खूप बाकीच्या गोष्टी सांगितल्यात. म्हणून एक म्हणजे ज्या देशात गुरुवार हा पवित्र वार मानला जातो, रविवार ख्रिश्चन मानतात, शुक्रवार मुसलमान मानतात, शनिवार ज्यूज मानतात, गुरुवार फक्त भारतात पवित्र मानला जातो, म्हणजे भारत. भारतातून ते नेतृत्व तयार होईल. आता लक्षणं दिसायला लागलेली आहेत. आता मी तुम्हाला म्हणतो ना, तुम्ही रील्स आणि शॉर्ट्स बघता घाणेरडी, त्याच्यापेक्षा ही बघा ना, एक तेजस्वी तरुणी येते, 1 मिनिटात 4 वेदांचा परिचय करून देते आणि तिचा परिचय करून देते. IIT IIM कोटी कोटी रुपये वर्षाला पगार असलेले, पैसे मिळवले ना, आता देशासाठी परत आलेले, सनातनासाठी परत आलेले. सनातन धर्म, मी सनातनी हिंदू आहे असं म्हणा. तुम्ही विचार करा, काय ती मुलं तेजस्वी आहेत. आणि मी यादी तयार केलेली आहे, माझ्या नातीला पाठवली. यांचा ती म्हणाली यांच्यापैकी अर्ध्या जणांचं मी ऐकते. काय सुंदर इंग्लिश बोलतात, सगळ्यांचा परिचय करून देतात, संतांचा. तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, ते त्या 1 मिनिटात 1.5 मिनिटात जे शॉर्ट्स असतात त्याच्यात ते सगळी माहिती देतात. आता सांगितलं चाणक्य वगैरे कुठलंही, सगळी माहिती येते आहे. जग बदलायला लागलं आहे, भारत बदलायला लागलेला आहे. आत्ता या क्षणीसुद्धा जगाच्या प्रत्येक रस्त्यावर कुठेतरी, जगाच्या देशातल्या कुठल्या ना कुठल्या तरी रस्त्यावर हरे कृष्णा हरे रामा म्हणून लोक नाचत आहेत. मग लोकांनी शेंडी केलेली आहे, त्या परदेशी बायका साड्या नेसलेल्या आहेत, मग कुणी राधेसारखे नसते, ते सगळं केलेलं आहे. अहो रात्रंदिवस चालू आहे. बघा तुम्ही, बदलतोय. भारत हा जगाला बदलायला लागलेला आहे. भारत हा स्वतः बदलतोय का? मी भारतीय आहे, मी बदलणार, हा निश्चय केला पाहिजे. तर हा जो विषय आपण घेतलेला आहे त्या विषयाला काहीतरी अर्थ आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की देहाचेच प्रारब्ध आहे, देहाच्या आत प्रारब्ध नाही. तुम्हाला मी 2 माहीत असलेल्या गोष्टी सांगतो. एक जरा कमी माहीत असलेली पण पहिल्यांदा जास्त माहीत असलेली. दशरथाचा बाण लागतो, तो श्रावण मरतो, माहीत आहे ना. कवितेत श्रावण बाळ म्हटल्यानंतर श्रावण बाळ काय कावड घेऊन निघाले, तो श्रावण कुमार आहे, तो तरुण असला पाहिजे ना. आई वडील आंधळे आहेत आणि त्यांची कावड घेऊन त्यांना तीर्थक्षेत्राची यात्रा करायला निघालेला आहे. आई वडिलांना झाडाखाली ठेवलेलं आहे, तहान लागलेले, शेजारी जलाशय आहे आणि तो पाण्याचा तांब्या पुढं तो बुडबुड आवाज येतो. तिकडे दशरथ बसलेला आहे, दिवसभर त्याला काहीही शिकार मिळालेली नाही आहे. तो म्हणतो कुठला तरी प्राणी, हत्ती किंवा हरण असेल, बाण मारतो, मेलो वाचवा. अरे बापरे, हा माझा बाण माणसाला लागलेला आहे. मग हा काही शाप देत नाही, तुझी चूक झाली नाही राजा, पण हा तांब्या भरून दे, माझे आई वडील आंधळे आहेत, त्यांना पाणी दे. आणि तो मरतो. पाप घडलेला आहे. आई वडिलांच्याकडे, श्रावणा इतका का रे उशीर झाला? आई वडील विचारतात. हा काही बोलत नाही, कारण ह्याचा आवाज दशरथाचा आहे. काहीच बोलत नाही. तू जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. मग तो सांगतो, मी अयोध्येचा राजा दशरथ, चुकून माझ्या बाणाने तुमचा मुलगा गतप्राण झालेला आहे, हे पाणी प्या तुम्ही. शक्य नाही, आमच्या मुलाचा जो हत्यार आहे, खुनी आहे, मारेकरी आहे, त्याच्याकडून पाणी पिणार नाही, आम्ही मरणार. पण मरताना तुला शाप देतो, लक्षात ठेवा. शाप हा प्रारब्धाचा भाग आहे. प्रारब्धामुळे श्रावण बाळ मारला गेला, प्रारब्धामुळे त्याच्या आईवडिलांनी प्राण सोडले. म्हणजे दशरथाने 3 जणांची हत्या केली आणि सांगितलं काय, आम्ही श्रावणा म्हणत त्याच्या वियोगामुळे छाती बडवत मरतोय, तसा तू तुझ्या मुलाचा वियोग होऊन छाती बडवत त्या मुलाचं नाव घेऊन मरशील. शाप दिला. दशरथाच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू आले. एका डोळ्यातून दुःखाचे, शाप मिळाला म्हणून, आणि दुसऱ्या डोळ्यातून आनंदाचे. त्या निमित्ताने तरी मुलगा होईल, मला मूल नाही आहे, ऋषींचा शाप खोटा होणार नाही आहे, म्हणून दुसऱ्या डोळ्यातून जरा आनंद अश्रू आहेत. आता पुढचं सगळं सांगत नाही रामायण. दशरथाने सुंदर योजना केलेली असते, पण ऋषींचा शाप खोटा होत नाही. अरे ऋषींचा शाप देहापर्यंत आहे, खोटा करून दाखवलाय परीक्षिताने. ती मला नंतर गोष्ट सांगायची तुम्हाला. तर मग दशरथाला सतत रात्री उठायचा, क्षमा करा. कौशल्या विचारायचे, कधी सुमित्रा विचारायचे, कधी कैकेयी विचारायचे, कुणाची क्षमा मागताय तुम्ही?
नाही नाही मला स्वप्न पडलं असेल वगैरे. त्यांनी फक्त मला वाटतं वसिष्ठ आणि सुमंत्र यांना माहीत असेल तर माहीत असेल की मला हा शाप मिळालेला आहे. कुणाला सांगितलं नाही, ना कौशल्याला, ना सुमित्राला, ना कैकेयीला. कुणालाही माहीत नाही आहे दशरथाला कोणता शाप मिळालेला आहे. आणि म्हणून ज्या वेळेला सांगत नाही विषय वाढेल म्हणून आपल्या भरताला, की जो कैकेयीचा मुलगा आहे, कैकेयीला सिंहासन द्यायच्या अटीवरच हिच्यापासून मुलगा झाला तर तो राजा होईल, या अटीवर तिच्याशी लग्न केलेलं आहे. हे दशरथाला माहीत आहे. पण दशरथाला भरतापेक्षा राम आवडतोय, राम सगळ्यांनाच आवडतोय, भरताला राम आवडतोय. म्हणून भरताला त्याच्या मामाकडे पाठवलं. इकडे अयोध्या आणि केकय नावाचा देश, ज्याची राजकन्या कैकेयी खूप दूर आहे. रथातून 4-5 दिवस लागायचे यायला. जिथे भरत आहे तिथे शत्रुघ्न आहे, आणि जिथे राम आहे तिथे लक्ष्मण आहे. भरत शत्रुघ्न दोन्ही गेलेले आहेत. दशरथाने सगळ्या राजांना भारतातले आमंत्रण पाठवलेलं आहे. कैकेयीला नाही पाठवलं. कैकेयीच्या वडिलांना आमंत्रण नाही पाठवलं. कारण ते जर आले तर म्हणतील माझ्या नातवाला तू सिंहासनावर बसवलं पाहिजे, राम कोण वगैरे वगैरे. पाठवलंच नाही. व्हायचं ते घडलं. कारण त्यांनी मनात घेतलं होतं की मला रामाचा वियोग होणार आहे, आणि राम राम करत हा राम म्हणजे हे राम करत छाती बडवत मी मरणार आहे. तसाच तो मेला. कारण शाप मनाला घेतला. तो देहाला शाप होता, लक्षात ठेवा. मनाला शाप नव्हता. देहाचा शाप, देहाचा कॅन्सर, देहाचा एड्स, देहाचा कुठलाही रोग, कोविड वगैरे तुम्ही मनाकडे ट्रान्सफर करता आणि मरता. दुसरं एक उदाहरण सोपं आहे म्हणून तुम्हाला सांगतो की पांडू कुणाचा मुलगा? व्यासांचा मुलगा. व्यासांचा पहिला धृतराष्ट्र, दुसरा पांडू, तिसरा विदुर. पांडूला राज्यात इंटरेस्टच नव्हता, कारण त्याचा राज्याभिषेक झालेला आहे. तो म्हणतो सिंहासनावर त्या धृतराष्ट्राला बसवा, म्हणून तो आंधळा बसला. त्याला राज्याभिषेक झालेला नाही आहे हे लक्षात घ्या. आपण उगीच भांडतो दुर्योधनाच्या बाजूने. हल्ली फॅशनच निघाले. रावण हा रामायणाचा नायक आहे. अरे म्हणलं रावणमधला न म्हणता येतो का रावण? म्हणा तुम्ही काही, कारण काही म्हणलं तरी चालतं. उलट बहुजन समाजाची भाषा आहे तीच भाषा, हे माझं वैयक्तिक मत आहे. रावण तर रावण, जेवण तयार आहे. बरोबर आहे की नाही? आणि जेवणाशी महत्त्व आहे ते शुद्ध लेखन आम्ही बघायला लागलो. उपाशी मरू ह्याचा नाही जेवण म्हणतोय, काय जायचं उपाशी मरू आम्ही. शुद्ध करायला लागलो तर काम महत्त्वाचे जेवणाचं आहे. जेवूया राहूया मुद्दाम लक्षात ठेवा. तर हा गेला रानात शिकार करायला लागला. शिकार करणं हे क्षत्रिय राजांचं कर्तव्य होतं, म्हणून ते शिकारीला जायचे. हरिणी होती. याने बाण मारला, हरणाला लागला. मेल्यानंतर ऋषी होता तो, त्याने हरणाचं रूप घेतलं होतं, कारण त्याला हरिणीकडून सुख पाहिजे होतं. ऋषी असताना माणूस असताना कसा मिळेल, म्हणून तो हरिण झाला. हरिण आणि हरिणी एकत्र आलेले असताना त्यांनी हरणाला बाण मारला. त्यावेळेला ऋषींनी शाप दिला की मी हरिणीच्या एकांतात असताना तू मला मारलेस. तू कुठल्याही स्त्रीबरोबर एकांतात असताना कुठल्याही स्त्रीला स्पर्श केलात, कुठल्याही स्त्रीशी बोलत बसलात, कुठल्याही स्त्रीची सावली जरी तुला स्पर्श झाला तत्काळ मरशील. बापरे, हा शाप देहाला आहे. त्यांनी मनाला लावून घेतलं. बापरे, हे नको ग तू कुंतीला सांगतोय, हे नको ग तू माद्रीला सांगतोय, हे नको ग तू गांधारीला म्हणतोय. मी जातोच कसा रानात, म्हणून तो रानात गेला. कारण अयोध्येत किती बायका, दासी आली. तू स्त्रीच्या एकांतात गेलास की मेलास. कुंती म्हणते माझा स्वतःच्या मनावर विश्वास आहे, मीच येणार नाही तुमच्याजवळ. माद्री लहान तरुण ती म्हणते की मोठी ही माझी बहीण आहे ना ताई, खरा सवती आहेत त्या, खूप सांगता येण्यासारखं आहे, पण ही ताई करेल त्याप्रमाणे मी करणार, मी स्वतः जवळ येणार नाही. शेवटी 5 मुलं होतात. एक कुणाकडून मुलं झाली? यमाकडून युधिष्ठिर, वायूकडून भीम, इंद्राकडून अर्जुन. 3 मुलं मला मिळाली. पण माझ्या या धाकट्या बहिणीला माद्रीला सवत आहे ते, तिला मुलं नाही आहेत. पांडूला विचारलेलं आहे प्रत्येक वेळेला, तो म्हणाला काही हरकत नाही. माद्रीने अश्विनी कुमारांना बोलवलं, म्हणून तिला नकुल सहदेव जुळी मुलं झाली. आता 5 मुलं झालेली आहेत की नाही. आता जर मी तुमच्याबरोबर एकांतात आले, काय बिघडणार आहे? माद्री म्हणते
तो म्हणतो नको नको नको, आता मुलं वगैरे झालीत ना, आता आनंदात गप्पा तरी मारूया. ती जाते एकांतात. ह्याला शॉक. शरीराला स्पर्शही तिने केला नसेल, पण मनात घेतलाय ना शाप. हे घेऊ नका तुम्ही. परीक्षा मनात घेऊ नका, श्रीमंती मनात घेऊ नका, सौंदर्य मनात घेऊ नका. सगळं देहाचं 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 आहे. आज मी महाराजांचं बोधवचन वाचलं, ज्याच्यावर लिहिणार आहे. मढ शब्द वापरलेला आहे. काय सुंदर मढवलं आहे. मी अनेकदा उदाहरण देतो ना. अरे काय हिऱ्याने मढलेली ती मूर्ती, पण मढलेली ना, ती मूर्तीच आहे ना. मूर्तीच्या आत देव आहे, त्याला काय मढवणार आहात? कारण तो देव दिसतच नाही. तो अंतराळापेक्षा सूक्ष्म आहे, आकाशापेक्षा. त्याच्यापासून आकाश निर्माण झालं आहे. आणि सगळी हे समजून घेतलं पाहिजे. हे महाराज सांगतायत बिचारे, हे सांगतायत की तुम्ही देहाचे प्रारब्ध देहाच्या माथी मारा. आणि कालियावर जसा कृष्ण नाचला, तसं कृष्णाचं नाम घेत 5 फणा, म्हणजे आपण म्हणतो ना डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, या इंद्रियातून जे जे भोग घेत आहेत त्या भोगाच्या माथ्यावर नाचा, नाम घेत. महाराज म्हणतात काय कालिया कालिया करता? कालिया म्हणजे कॅन्सर, काळा रोग. बघा तुम्ही विचार करा. आणि म्हणून महाराज सांगतात की तुम्ही फार मनावर घेता गोष्टी, देहाच्या गोष्टी देहाला ठेवा ना. प्रारब्ध मारा, देहाची माथा, आणि त्या माथ्यावर नाच करा, नाम घे, आनंदात राहा. हे सांगणारा हा संत आहे. आणि हे प्रवचनात त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. तिसरं तुम्हाला आत्ता उल्लेख करून दिला परीक्षिताचा. 7व्या दिवशी मरशील, ऋषीचा शाप आहे. आनंदाने नाचायला लागलो. 7व्या दिवशी मरणार मी, 7व्या दिवशी मरणार. त्यांचे अमात्य म्हणजे मंत्री गेले कानात. राजा म्हणतात राजे वेळ नाही ना लागले तुम्हाला, 7व्या दिवशी मरणार म्हणून. अहो 7व्या दिवशी 6 दिवस आयुष्य उरले, असे वेड्यासारखे नाचताय काय? लोकांना काय वाटेल? तो म्हणतो नाही, मला आनंद झालेला आहे. आता हे वाक्य वाचा, आपण अनेकदा ऐकलेलं आहे वाक्य. आज इफेक्टिव्हली ऐका ते वाक्य, इफेक्टिव्हली. मी 7व्या दिवशी मरणार आहे, म्हणजे 6 दिवस मरणारच नाही, 8व्या दिवशी जगणारच नाही. ऋषींचा शाप आहे. तुमच्यापैकी किती जण सांगू शकतील छाती ठोकपणे की मी 7 दिवस जगणार आहे म्हणून? तुम्ही जोरात जर छाती ठोकली तर आत्ताच मरा. छाती ठोकू नका जोरात. माझा एक मित्र होता, तो म्हणता बघ काय ॲक्टिंग करतो. आणि हे त्याला गाणं म्हणायला दिलं होतं. पहिला सीन गेला नाटकाचा, दुसरा सीन त्यावेळेला पडदे असायचे. राजवाड्याचा पडदा, देवळाचा पडदा, अरण्याचा, रानाचा पडदा. ते पडदा बदललं की तो प्रसंग असायचा. मध्ये गाणी असायची, नकला असायच्या. खूप प्रसंग सांगता येण्यासारखे. हा गेला तिथे. म्हटलं बघा काय मन्नाडे काय तो शम्मी कपूर. त्याच्यात तू यहाँ नाही, मैं यहाँ तू वहाँ, मेरा दिल तुझे पुकारे. हे गाणं म्हणायला गेलं. मैं यहाँ एवढ्या जोरात त्यांनी छाती ठोकली, पडदा पाडावा लागला. पडदा हा मरेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. दुसरा प्रसंग हा रायबंदरला शाळेत घडलेला. त्यावेळेला गुड्डीचा सोडा असायचा, माहिती ना, खूप आवाज यायचा. ती गुड्डी खाली घेतली की सोडा तयार. गोटीचा सोडा, पण गोटी म्हणतो ना, पूर्वी बाटली असायची गोटीची वगैरे. तो म्हणला अजून 2 मिनटं आहेत ना, काही हरकत नाही. त्यांनी सोडा फोडला, कारण ती तो एक गाणं म्हणणार होता तो फक्त, बस. आणि ते झाल्यानंतर गुड्डीचा सोडा म्हणला आत्ता संपेल, नंतर गाणं एक सोडा फोडला. त्यांनी तो घेतला, लगेच अनाऊन्समेंट झाली, आला. कल्पना करा, हे करताना तो सोहळ्याचा ढेकर यायला लागला. आणि तो म्हणा की मी साधं गाणं क्लासिकल करून टाकलं. हे सगळे प्रसंग आहेत, हे देहाचे प्रसंग आहेत. हो, त्या मुलांनी मनात म्हणलं की साधं गाणं क्लासिकल करून दाखवलं की नाही. कुणाच्या लक्षात आलं सोडा कप करत होता? नाही आहे. हे महत्त्वाचं आहे ना. मन तुमचं रिकामं ठेवा, बुद्धी तुमची स्वतंत्र ठेवा, बुद्धी शुद्ध स्थिर ठेवा, बस. देहाला काही होऊ दे की. म्हणून ह्याला शाप दिला, 7व्या दिवशी मरशील. 6 दिवस तू म्हणतो आता मरणारच नाही तर खाऊ कशाला? बघा
आपण काय 7 दिवसांनी मरणार आहे ना, हे बरेच दिवसात रसगुल्ले खाल्ले नाहीत आणि बरेच दिवसात रसमलाई खाल्लेलं नाही आहे, अरे उसाचा रस आण सगळं खाऊन घेतो म्हणून तो दुसऱ्या दिवशी मरेल, इतकं सगळं खाल्ल्यामुळे. गंमत बघा, एक बायको जाते म्हणते की मला माझ्या सौभाग्य माझं कुंकू टिकलं पाहिजे, काय करू. त्याला आवडतो तो पदार्थ आहे ना, तो त्याला खायला घाल, तो खाता थांबला ना की तो मरेल, त्याला कमी आयुष्य असं तू म्हणतेस ना. त्याला खिचडी आवडायची, प्रेमानं खिचडी आणून त्याच्यावर तूप घालून घालून आओ मेरे सय्या त्याला खायला घालते, संपे तोपर्यंत दुसरी खिचडी तयार, कारण मध्ये गॅप पडली तो मेला तर पुन्हा खिचडी अहो मेरे भैया असं करत हे करत अहो खिचडी खाऊन मेला तो. हे लक्षात ठेवा, म्हणजे भविष्य खरं झालं. खिचडी खाऊन हे देहाचं कशाला तुम्ही करता, देहाचं कशाला करता. तो म्हणतो मी जर मरणारच नाही तर मी खाणार नाही, मी पिणार नाही, मी फक्त हा श्वास घेईन आणि गंगेच्या काठी विचार करत मी मुक्त होतो की नाही. ते बघा, एक आहे मृत्यू, दुसरं आहे मुक्ती. 7 दिवसात मृत्यू काय देहाला येणार आहे, मी मुक्त होणार आहे, माझा आत्मा वगैरे आपण परमात्म्याशी जाऊन भेटणार आहे. हा निग्रह करून हा राजा बसतो, सांगतो काही आणायला खायला वगैरे पाठवायचं नाही. त्यावेळेला तिकडे सूर्यमंडळात तिकडे शुकाचार्य असतात. त्या शुकाचार्य येतात, म्हणतात की राजा तू 7 दिवस बसणार आहे तर मी तुला भागवत ऐकवतो. हा भागवताचा पहिला सप्ताह 24/7 बरोबर 168 तास. राजा बसलाय, भागवत ते बसले, राजा बसलाय. ते ऋषी सांगतात की अरे आम्हाला बसायची सवय आहे मांडी घालून, तू राजा आहेस, सिंहासनावर वगैरे बसणार आहेस, काहीतरी खा. तुझे नोकर तुला वेळ कशाला घालवत आहे, हे सगळं भागवतात आहे ना, त्याच्यापेक्षा मी प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर द्या, वेळ कशाला. परत 2-3 दिवसांनी त्यांना म्हणतात काहीतरी खा. अरे माझ्या वडिलांनी एक बोर खाऊन, बोर आपण बोरा म्हणतो ना, मग ते खाऊन, शबरीची बोरं, ती भागवत लिहिलेलं आहे. भागवत लिहिताना व्यास जर एक बोर खात होते, व्यासांच्या आश्रमाचं नाव बदरिका आश्रम, बदरिका म्हणजे बोरी, तिथे बोरींची झाडं होती. एक बोर खाऊन त्यांनी लिहिलं तू एक तरी बोर खा, एखादं फळ तरी खा, काहीतरी खा. नाही, वेळ घालवू नका, ऋषीवर सांगा मला ऐकायचं आहे. आणि ज्या वेळेला 7वा दिवस येतो, सर्पदंशाने मरणार आहे, तो तक्षक नागांचा राजा भिक्षुकाच्या वेशात येऊन बसतो. 7वा दिवस झाला बरोबर की दंश करून मारायचं त्याला. विचार करा, त्यावेळेला हा 7व्या दिवशी इतका सुंदर मुक्त होतो, त्याची आत्मज्योत जी आपली सुद्धा आहे ती इथे समोर शुकमुनी बसल्या, त्यांच्या आत्मज्योतीत विलीन होते. आता आत्मज्योत गेल्यानंतर फक्त प्रेत उरतं. आता पडता पडता तो म्हणतोय भिक्षुका तू तक्षक आहे, सरळ कर दंश माझ्या मृतदेहाला आणि ऋषींचा शाप खरा कर. काय माझ्या मृतदेहाला दंश, आणि प्राण काढून घेतला, चैतन्य काढून घेतलं की जिवंतपणे मी मृतच आहे. म्हणून लक्षात ठेवा, मला जीवन मुक्ती पाहिजे का जीवन मृत व्हायचं आहे, जिवंतपणे मेल्यासारखाच आहे. विचार करा. म्हणून म्हणतो संपूर्ण ह्याच्यात महाराज सांगतात की देहाचे भोग आहेत ना, प्रारब्धाचे भोग, ते कुणालाही बदलता येत नाहीत. प्रारब्ध बदलतात माझे गुरु म्हटल्यानंतर तिकडे खरंच जाऊ नका. नामाबद्दल ते वाईट बोलत असतील बिलकुल जाऊ नका, नामाबद्दल ते काही सांगत नाहीत जाऊ नका, पण विरुद्ध बोलत असेल जाऊच नका. नामाबद्दल काय सांगतात त्यावरून त्यांच्याकडे जायचं की नाही, त्यांचं ऐकायचं की नाही हे तुम्ही ठरवा. हे महाराज सांगून राहिलेले आहेत. म्हणून शेवटी काल एक वाक्य होतं की माझ्यातून नामाचं प्रेम काढून घेतलं की मी मेलोच, उरणारच नाही माझ्यात. ते बर्फातून पाणी काढा, साखरेतून गोडी काढा की काही उरणार नाही आहे. तसं माझ्यातून नामाचं प्रेम, म्हणून माझ्याकडे काय मागा, नामाचं प्रेम मागा. आणि नड असेल तर प्रेम, म्हणून त्या नडीच्या एक गोष्ट तुम्हाला सांगितली विवेकानंदांना पाण्यात घातल्यानंतर. दुसरी गोष्टच सांगतो आणि थांबतो. आपल्याला माहीत आहे ती गोष्ट, सकाळी मी ध्यानाच्या वेळेला पण बघितली सुद्धा. ती तरुणी आपल्या प्रियकराकडे जाते आणि तिला नड आहे कशाची, त्याच्या भेटीची नड आहे. ती फक्त त्याचा विचार करते, तिच्यासमोर फक्त तोच दिसतोय, रस्ता वगैरे काही दिसत नाही. इतक्यात एक साधू जमिनीवर असा नमस्कार करतोय, त्याच्या पाठीवर पाय देऊन जाते, तिला दिसतच नाही.
कारण नड आहे कशाची, मला भेटायचं आहे, मला माझ्या प्रियकराला भेटायचं आहे, नड आहे भेटायचं आहे, नड आहे भेटायचं आहे. महाराजांची नड आहे का, विचार करूया आज रात्री. जाते त्याला एवढा राग येतो ना, माझ्या पाठीवर पाय देऊन, आणि मी नमस्कार करत होतो, साष्टांग नमस्कार करत होतो, पाठीवर पाय देऊन गेली. परत येईल त्यावेळेला तिला विचारेल, ती प्रियकराला भेटते आणि घरी जायला परत येते. वाटेत हा साधू आहे, साधू म्हणतो की माझ्या पाठीवर पाय देऊन गेले. ती म्हणाली मी काय वेडी आहे का, पाठीवर नाही दिलेच माझ्या पाठीवर पाय, मग चुकून दिला असेल. एक लक्षात ठेवा, मला एक प्रश्न विचारायचा आहे की मी माझ्या प्रियकराच्या ध्यानात होते. तो प्रियकर साधा माणूस आहे, त्या साध्या माणसाच्या भेटीची नड मला असल्यामुळे, त्याच्यावर माझं प्रेम असल्यामुळे मी एवढ्या त्याच्याच विचारात होते की माझा पाय कशावर पडतोय हे मला कळत नव्हतं. तुम्ही देवाला नमस्कार करत होतात ना, देवाशी जोडलेले होतात ना, देवाची नड नाही आहे, देवावर प्रेम नाही आहे, मग माझ्यावर कोणाचा पाय पडतोय तुमच्या लक्षात कसं आलं. मी त्या साध्या माणसाच्या प्रेमात तुमच्यावर चुकून पाय दिला, तुम्ही देवाचं प्रेम आणि त्याच्यावर पाय माझा पडला हे लक्षात आलं तुमच्या. तो साधू तिला नमस्कार करून क्षमा मागतो. खरंच आहे, देवाचं करताना देहाचं भान कशाला पाहिजे, देव आणि देह नाही आहे, देहच देव झालेला आहे माझा. सावध राहूया, देवाचा सुद्धा देह नाही आहे, ही मूर्ती नाही आहे. हा फोटो जरी वरती वगैरे ठेवला तरी तो देह, इट इज बॉडी ऑफ महाराज. म्हणून सांगितलं श्री गोंदवलेकर महाराज. 1913 साली गोंदवलेकर महाराजांनी महासमाधी घेतली. त्याच्या आधीही आणि नंतरही ते ब्रह्मचैतन्य महाराज आहेत, हे समजून घ्या तुम्ही. ब्रह्मचैतन्य महाराज आहेतच, मग गोंदवलेकर नाही. दोन निराळे नाहीच, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. सांगितलं तसं ती इकडे ऑफिसर आहेत आणि घरी आल्यानंतर मांजर आहे, म्हणजे बायको समोर इकडे ऑफिसर आहे, तिकडे गेल्यानंतर घरात कोण विचारतंय त्याला, कोणी विचारत नाही आहे. म्हणून प्रत्येक असे दोन असतात ना, तसे महाराज एक आहेत देहात होते. महाराजांनी ही सगळी प्रवचनं त्यांच्या पण ही प्रवचनंसुद्धा महाराज गेल्यानंतर तात्यासाहेब केतकरांच्या ह्याच्यातून आलेली आहेत. म्हणजे ती चैतन्य प्रवचनं आहेत, चैतन्य प्रवचनं आहेत. ही देहातली प्रवचनं आहेत की हो, एका अर्थ स्थूल अर्थाने आहेत, पण सूक्ष्म अर्थानं ही चैतन्य प्रवचनं आहेत. आणि म्हणून ती चैतन्य रूपातच समजून घेतली पाहिजे. फेब्रुवारीचं फक्त वाचतो आणि थांबतो म्हणजे उद्याचा विषय हा. काय सांगितलेलं आहे जरा मोठा आहे हे. जो नामात मीपणाने नाहीसा झाला, हे महाराजांचं वाक्य आहे. जो नामात मीपणाने नाहीसा झाला. आठवतं का तुम्हाला, आपण चौपदी म्हणतो ते ना 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 ने ने नान ना ना ने ना ना ने ने नाम, म्हणून तसं म्हणतोय. गाण्यात काय एक्सपर्ट होतो आम्ही, काय सुंदर गातात. मज विण तू मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम. मज विण तू मज दे म्हणजे मी मायनस मी, लक्षात घ्या. मी त्याच्यातून वजा करा, मी जे उरेल ना ते मला दे. काय मागणं आहे हे. म्हणून म्हणतात नामात मीपणाने तुम्ही नाहीसा झाला पाहिजे. मी नाम घेतो, आता मला मी कुठे उरला आहे, हे सगळं तुमचं आहे, घेऊन जाऊ का, जा. बायकोला आधी घेऊन जा. ही गंमत बघा, सगळं तुझं आहे, तुझं आहे, घेऊन जा वगैरे. माझ्यातला मी गेला पाहिजे, मीपणा गेला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे. बघितलं होतं आपण की अखंडित भेटी रघुराज योगू, अखंड मला भेट पाहिजे. आणि रघुराज म्हणजे राम, रामयोग. किती सुंदर शब्द आहे. आपण नामयोग म्हणतो, आपण निरनिराळ्या प्रकारचे योग म्हणतो. ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे. रामयोग, अखंडित भेटी, रघुराज. आपण रोज म्हणतो, आत्तासुद्धा तो श्लोक म्हणणार आहे, सदा सर्वदा योग रावा. काय शब्द, फक्त शब्द. सदा माहीत नाही, सर्वदा माहीत नाही आणि सर्वथा माहीत नाही. मला परवा पुन्हा म्हणाले, थांबून सांगा, सदा म्हणजे काय सर. सदा म्हणजे ऑलवेज. सर्वदा म्हणजे काय, ॲट ऑल प्लेसेस. ऑलवेज, ऑल टाईम, ऑल प्लेसेस. आणि सर्वदा म्हणजे बिलकुल नाही, मुळीच नाही, किंचितसुद्धा नाही, नॉट ॲट ऑल. सर्वथा सत्य मांडावे, सर्वथा असत्य, हे लक्षात ठेवा. सदा, सर्वदा, सर्वथा. हे शब्द समजून घेतले तर मनाचे श्लोक मित्र होतात.
नाही तर ठीक आहे, जो नामात मीपणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना आली. महात्म्य शब्द, नाम महात्म्य काय आहे? नामात तो नाहीसा झाला, मी फक्त नामच उरलं. म्हणून आपण, मला ती खूप आवडते. इतक्यांदा मी इथे सांगितलेलं आहे, सगळीकडे सांगितलेलं आहे. रामकृष्ण म्हणायचे, मिठाची भावली, मिठाची भावली, समुद्राची खोली मोजायला गेली, खोल खोल बुडली, वर नाही आली, सांगायला समुद्राची खोली. बघा, मिठाची भावली समुद्रात गेल्यानंतर विरूनच गेली की. म्हणजे नामात मीपणाने मी नाहीसा झालो पाहिजे. आज काय नाम घेतलं, आठ बसलो ना लोकांचं. मला असं असं बसून नाम घेतलं वगैरे, आणि नंतर काय बायकोला सांगावं लागलं, जरा पाय सोडव. पाय बायकोनी त्यानिमित्ताने पहिल्यांदा पाय धरले, कारण मी असा खुडून बसलो. कशाला बसायचं? नाम आहे ते, नाम फ्लेक्सिबल आहे. तुम्हाला ध्वज दंड व्हायचं आहे, ती काठी का ध्वज व्हायचं आहे? कृष्ण ध्वज आहे, भीष्म काठी आहे. हां, भीष्म काठी म्हणून महाभारत घडलं, आणि कृष्ण हे असल्यामुळे महाभारत संपलं. हे गंमत बघा ना, फ्लेक्सिबल व्हा ना. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आज गंमत आहे, ती इथे नाही आहे, वरती असेल. तिला सांगितलं काल संध्याकाळ, मलाही विचारते, सर तुमचा उपास? अगं म्हणलं, पुण्याहून मंडळी येणार होती, त्यांचा उपास आहे, म्हणून काही उपासाचे पदार्थ म्हणून मी त्यांना यादी दिली होती. उपासाचे 100 पदार्थ मला माहीत आहेत, पण मी त्यांना 10-15 सांगितले होते. बापरे, ही यादी फोनवरून सांगत होतो, हे हे हे. पण म्हणलं यातले 3 पदार्थ तुम्ही करा, बाकीचे पदार्थ मी येताना खजूर मी घेऊन येतो, शेंगदाण्याचे लाडू मी घेऊन येतो, हे चिक्की मी घेऊन येतो, राजगिराचे वड्या, लाडू नाही, लाडू अवघड असतात खायला, वड्या मी घेऊन येतो, केळी घेऊन येतो. हे सगळं सांगितलं. तुम्ही फक्त वऱ्याचे तांदूळ, साबुदाण्याची खिचडी, एक दाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, बस एवढं तुम्ही करा, काही हरकत नाही. भाजी वगैरे. त्यानंतर हिला आश्चर्य घ्या ना, सर उपवास करता. म्हटलं उपवासाच्या मी विरुद्ध नाही आहे, उपवासाच्या विरुद्ध नाही, पण उपवास म्हणजे उपवास. तिला म्हणलं संध्याकाळी मला तू भाजी पाठवली होतीस बटाट्याची, ती पिवळी कशी होती ग? ती म्हणली सर तुमच्या लक्षात आलं, मी मनाविरुद्ध पाठवली, तुम्ही बटाट्याची. अहो ती हळद घातलेली भाजी होती. उपवासाची भाजी कशी पांढरी फटाक असते, कारण त्याच्यात जिरं असतं, मोहरी नाही, त्याच्यात तूप असतं, तेल नाही, आणि बटाट्याच्या जोडीला काही नाही, कान नाही, नाही, टोमॅटो नाही, कांदा नाही, हे सगळं बटाटा. हे लक्षात घ्या. संध्याकाळी बघितलं तर भाजी, जिरं घातलं होतं, पण बरोबर काय सासवा सुद्धा होत्या. आता सासवा चालत नाहीत उपासाला, महाराष्ट्रातल्या उपासाला चालत नाहीत. कसला महाराष्ट्रातला उपवास? गोव्यात कण्ण चालतं की चालतं, फक्त भात चालत नाही. हा, साबुदाणा चालतो, साबुदाण्याचं मणगणं केलं चालतं सगळं. चपाती चालते गोव्यातल्याला. तुम्ही कर्नाटकाचा पोहे चालतात की कर्नाटकात, आणि निराळे चालले. म्हणजे उपवासाचे पदार्थ बदलत आहेत. तिथे काय आहे तुम्हाला मी खरं सांगतो, पुण्याला गेला की SP कॉलेज आहे, जे माझं कॉलेज आहे, त्याच्या शेजारी बादशाही आहे, ते सगळ्यांचं आहे. त्या बादशाहीत उपवासाच्या दिवशी जा आणि ते तुम्हाला मेनू आणून देतील आणि ते म्हणतील आज संकष्टी आहे, आजची रात्री तुम्ही आलेला, आज आमच्याकडे उपवासाचा सोडून कोणताही पदार्थ नाही. एवढी यादी, आणि त्याच्यात एक उपवासाचं ऑमलेट. अरे मी खोटं बोलत नाही, महाराजांच्या पायाशी कशाला खोटं. उपवासाचं ऑमलेट. तुम्हाला टोमॅटो ऑमलेट तुम्ही करता की नाही? हो करतो ना. त्या टोमॅटो ऑमलेटमध्ये काय अंडं घालता? आता अंड्याशिवाय केकसुद्धा तुम्ही करता. तो आम्ही साबुदाण्याचं पीठ घातलं की उपवासाचा केक. उपवासाचं काय करता येणार नाही. साबुदाण्याचं पीठ, वराच्याचं पीठ, मिक्सर आल्यापासून सगळी पिठं तयार झाली, मग भजी का नाही होणार? पांढरी होतील भजी. उपवास म्हणजे तेजस्वी ना. उपवासाची पांढरी भजी साबुदाण्याचे वडे चालतील, बटाटे वडे नको. कल्पना करा हां की हे चालतो, बटाटा चालतो, म्हणजे बटाटा चालणारच. राम खात होता. म्हटलं अरे बटाटा शब्द भारतीय नाही आहे, रामाच्या वेळेला बटाटा नव्हता, ती कंदमुळं वगैरे निराळी होती. टोमॅटो चालत नाही. ही गंमत आहे. पोटॅटो चालतो, टोमॅटो चालत नाही. कसला उपवास. आणि आजीबाई तर उपवासाच्या दुसऱ्या दिवशी श्रावणात, सोमवारी हा उपवास, मंगळवारी तो उपवास, बुधवारी तो उपवास, गुरुवारी हॉस्पिटलमध्ये ॲसिडिटी वाढली.
वय वर्ष 85, आजी उपवास करत आहे. म्हणून मला इथल्या एकाने बोलवलं होतं, म्हणले आमच्या या 7 सुना आहेत निरनिराळ्या, चुलत वगैरे जाऊन 49 व्रतं त्यांना दिलेले आहेत त्यांच्या सासवानी, ती सगळी उजवायची. म्हटलं मी येणार, उजवायची असतील तर मी येईल. नवीन व्रत, कारण एक व्रत सांगितलं नाही महाराजांनी, 372 उद्यापासून वाचा, ह्या देवळात जा, तांबडं फूल घेऊन जा, तेल घेऊन जा, मारुतीला रुईची माळ, आणि मारुतीच्या देवळाच्या बाहेर नारळ आमच्याकडे घेतलं तर रुईची माळ फुकट. मी वाचते पुण्याला तुळशीबागेत लिहिलेलं आहे तिथे, मग तुळशी फाट फुकट. तुम्ही जर आमच्याकडे मोदक घेतलेत तर तांबडी फुलं दुर्वाची जुडी फुकट, कारण तीच परत येणार आहे की हो. मागच्या हाताने दिली की तीच परत येणार आहे. म्हणून नारळ घ्या, सगळं भयंकर आहे. तिथे सत्यनारायणाचे नारळ मिळतील, सत्यनारायणाच्या सुपाऱ्या मिळतील. मी गेलो गमतीनं बघायला. अहो सुपारी म्हणजे सुपारीच्या आकाराचा वेलदोडा, म्हणजे वेलीची, आणि खरंच सुपारी होती ते सत्यनारायणाला. काय असत्य आहे हो. नारळ सत्यनारायण, मी शपथपूर्वक तुम्हाला सांगतो, या दुकानावर बोर्ड लिहिलेले आहेत, ह्याला धर्म म्हणतात, धर्म. आणि जो धार्मिक आहे तो आध्यात्मिक होऊच शकणार नाही. महाराजांनी इतक्या शब्दात सांगितलं, च माझा असेल, पण महाराजांनी परत परत सांगितलेलं आहे, अरे जोपर्यंत व्यक्ती शांत नाही तोपर्यंत वास्तू शांत करून काय उपयोग. भटजी जर आज माझी 108वी वास्तू शांत करून आलो, काय काय होतं केलं बायको, वास्तू अशांत, भटजीची वास्तू अशांत, याने 108 वास्तू शांती केलेल्या आहेत. याच शब्दात महाराज बोललेले आहेत. आपण वाचत नाही प्रवचनं, मी हे महाराजांच्या प्रवचनातलं सांगतोय तुम्हाला. ग्रह काय, तारे काय, फक्त देहापर्यंत, देहापर्यंत. रोग मनाकडे नेता कशाला मनाला रोग. खरंच तुम्हाला सांगतो, आपण सगळंच मनाला लावून घेतो. आमच्या देवळाचे भटजी, त्यांना चांगला पगार आम्हाला देता येत नव्हता म्हणून शाळा काढली, शाळेत नोकरी दिली. खरंच सांगतो, आणि नोकरी आल्यावर टणटणीत झाला भटजी, त्याला झाला कोविड. आम्ही सगळे प्रयत्न करून बरा होत होता. दुसरे दिवशी गाडी घरची न्यायची, आमची ओळख होती, त्यावेळेला जरा पेशंट्स कमी होते. शेजारच्या याच्यावर मुलगा झोपला, बाबा उद्या सकाळी आपली गाडी येईल आणि घरी जायचं, बरे झालेला आहात तुम्ही. आता हा बरे झालेले आहेत, आम्ही आनंदात की उद्या आरतीला वगैरे ते भटजी असणार म्हणून. फार म्हातारे नव्हते ते, नोकरीत होते म्हणजे बघा. अशा वेळेला ट्रेचर यायचा धडधड, रात्री धडधडधड, रात्री हॉस्पिटलमध्ये ती स्ट्रेचरची चाकं, ती कधीच त्याचं रबर गेलेलं असतं, खडखड खडखड खडखड. आताला मुलाला विचारतात, ते भटजी हा आत आलाय का, बाहेर जातोय रे स्ट्रेचर. हा आत आलाय म्हणजे पेशंट आलाय, आणि बाहेर जातोय तो रिकामा जातोय का, त्याच्यावर कोणतरी आहे. पहाटे मेले हे. आम्ही गाडी घेऊन जायच्या आधी हॉस्पिटलला की हर्स घेऊन या, शववाहिका घेऊन या, हे मेलेले आहेत म्हणून. भटजी इतकी पूजा करणारे, एवढे अभिषेक करणारे, कुंकुमार्चन वगैरे वगैरे करा करा. मी माझ्या मिसेसला सांगतो, तूही जा, कुंकुम मोठं झालं पाहिजे, मी जगलो पाहिजे. आणि खरंच बिचारा मी जगलो, ती गेली कुंकुमार्चन करून गेली. मी हे सगळ्या हे करत नाही, समजून घ्या तुम्ही. तरुणांनी समजून घेतलं पाहिजे, मी आध्यात्मिक आहे, धर्माच्या विरुद्ध नाही, सगळं धार्मिक तुम्ही करा, मी येईन. पण त्याच्यासाठी नाही, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेला माझी बायको आजारी होती, त्यावेळेला मी सांगितलं, त्यावेळेला महाराज माझ्या जीवनात अप्रत्यक्षपणे आले होत्या. नेक्स्ट इयरला महाराज माझ्या जीवनात आले, त्यावेळेला महाराज मला गाईड करत होते. मी सासऱ्यांना सांगितलं, माझी बायको होण्यापूर्वीची तुमची मुलगी होती, त्यात काही चूक आहे का, नाही, ती बरी होणारच आहे, बरोबर. तुम्ही जर सांगितलं की ही बरी झाल्यानंतर ती आणि जावई बापू मंगेशाला प्रदक्षिणा घालतील, घालणार नाही, 16 सोमवार करतील, करणार नाही. ती आधी तुमची मुलगी आहे, तुम्ही आणि ती करा. एरवी मी 16 नाही 160 सोमवार करीन, मी मंगेशाला हजारो प्रदक्षिणा घालीन, पण ह्याला जोडून नाही, हे वाटपण झालं. हिला बरं करा इतके. 11 देवळात घंटा लावीन, नाही लावणार, पण हिच्याशी जोडू नका. मी 111 देवळात घंटा लावीन ना, मी घंटेच्या विरुद्ध नाही, पण हिला बरं करा घंटा लावेन, हिला बरं करा उपवास करेन, हिला बरं करा देणगी देईन. कशाला बरं करा, कशाला. कल्पना करा, हे ज्याला धीटपणा लागतो, हा धीटपणा महाराज घडवतात. आणि महाराजांचा माणूस धीटच असला पाहिजे. काळजी, भीती, चिंता, मनातला ताण गेला पाहिजे, तो
तो महाराजांचा माणूस आहे, ब्रह्मचैतन्य महाराजांचा. म्हणून आपण इथे नावच देताना चैतन्योपासना केंद्र दिलं. ज्यावेळेला सगळे लोक असतात निरंजनांचे, परवासुद्धा सगळी जय जय आरती श्री गुरुराया आणि कोटीच्या कोटी म्हणलं थांबा, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त. कारण लोकांना महाराजांची आरती कुठे माहीत आहे, लोकांना कोटीच्या कोटी कुठे माहीत आहे. लोकांना माहीत असलेली आरती म्हणायला पाहिजे ना. किती लोक आलेले होते, म्हटलं त्रिगुणात्मक त्रयमूर्ती सगळ्यांना माहीत आहे. आणि गुरु सगळेच गुरु आहेत, ते तर परात्पर गुरु आहेत. विचार करा, हे विचार करा म्हणतोय. आणि महाराजांनी कितीदा विचार करा म्हणले हो, गीतेत कितीदा चिंतन करा म्हणलेलं आहे. आणि नेहमी सांगतो तो श्लोक शेवटी सांगतो महाराजांचा. महाराज म्हणतात गीता संस्कृत मला येत नाही, पण 8व्या अध्यायातला 8वा श्लोक 8व्या अध्यायातला 8वा श्लोक म्हणतो आणि थांबतो. अभ्यास योगयुक्तेन. पहिला शब्द अभ्यास, जो उद्याच्या स्वगतमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल किंवा आजच्या सुद्धा असेल. अभ्यास, साधना आणि उपासना. मग उपासना म्हणजे काय, साधना म्हणजे काय, अभ्यास म्हणजे काय. महाराजांनी 3 शब्द वापरलेले आहेत, महाराजांचे शब्द आहेत. महाराज भक्ती, उपवास कुठे म्हणतात, उपासना म्हणतात. उपास नाही, उपास अलीकडचं ठाण, उपासना पलीकडील ठाण. मध्ये नदी वाहते आहे, मला पलीकडे जायचं आहे, पलीकडे उपासना आहे, अलीकडे उपास आहे. नुसते उपास करून काय होणार आहे, उपासना करा. आणि उपासना करायची असेल तर उपासनेत उपास येऊन जातो. आस म्हणजे आसन, उप म्हणजे जवळ, जवळ आसन घालून बसणं, त्याला उपास म्हणलेलं आहे. वास म्हणजे राहणं, उपवास म्हणजे जवळ राहणं, तो उपवास आहे. कुठे तुम्ही खाण्याच्या पदार्थांशी जोडलेत. महाराज सांगतात की निर्जली एकादशी आहे माझी म्हणून सकाळी सांगतो आणि संडास स्वच्छ करत बसतो. महाराजांच्या प्रवचनातलं वाक्य आहे. ह्याला कुठला वास, संडासाचाच वास. काय महाराज बेरकी आहे तरी सुद्धा. आणि परत अर्ध्या तासांनी म्हणायचं माझी निर्जली एकादशी आहे, माहीत नाही का तुम्हाला, किती गडबड करताय. बाबा प्या पाणी राग होत आहे किती. बाबा तुमची निर्जली आणि घरात इमर्जन्सी. हे काय भयंकर प्रकार आहे. मी आधी बोलणारच होतो, कारण गुरुदास सुतारांनी एक लंबरचं प्रवचन केलं आहे. एक लंबरचं, आपण शेवटच्या लंबरचं करूया म्हणून मी याच पद्धतीने आज बोलणार होतो. झालंय का रे, सगळीच हसत राहूया. किंवा हास्य योग किती सुंदर आहे, हसत राहूया, रडत कशाला. सूर्य काय म्हणतो, आला या बसा, थोडं तरी हसा. बसलायत ना, बसा, थोडं तरी हसा. तुमच्या सगळ्यांच्या बापाचा बाप आहे मी, माझा आदेशच आहे तसा. या बसा, थोडं तरी हसा. आपण हस छान आहेत त्या ठिकाणी बसून डोळे मिटूया, मस्त मजा येत. श्लोक म्हणूया नेहमीचे सगळ्यांनी बरोबर. ज्या ज्या स्थळी हे उपासनेला सदा सर्वदा जय जय रघुवीर समर्थ समाधि पहाता. सद्गुरुनाथ महाराज की जय. रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। छान। हातावर हात सोडूया। ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। छान। सावकाश डोळे उघडून समोर महाराज साक्षात बसलेत, नमस्कार करूया। गुरु साक्षात परब्रह्म। सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।